चल। কি করে দেখাচ্ছে তাহলে এটা ঠিক দিবি। আমি তো দেখাতে চাই। জয়েন করছো তো?
गुड आफ्टरनून। मेरी आवाज आ रही है तो प्लीज यस करके टाइप कीजिए। ओके ग्रेट। तो आप सबका स्वागत है रिफ्रेशिंग फ्रीलांसिंग सेशन में। मेरा नाम घरेंद्र राउत और आज हम शायद किसी का माइक ऑन है, प्लीज आप, मेरी आवाज आ रही है तो प्लीज यस करके टाइप कीजिए। आई एम सो सॉरी, मैंने लाइव स्ट्रीमिंग ऑन कर दिया था। तो आज हम दूसरी बार मिल रहे हैं। हमारा फर्स्ट एक सेशन हुआ था डिजिटल फ्रीलांसिंग, जहाँ पे मैंने आपको बताया था कि किस तरीके से फ्रीलांसिंग करना चाहिए, क्या क्या चीज़ें हैं जो हमें इम्प्रूव करनी है जिसकी वजह से हमें प्रोजेक्ट मिल सके। तो आज उसी का रिवीजन सेशन है। तो आई होप आप मतलब मैं थोड़ा क्विकली गो थ्रू करूँगा जो हमने किया उसके ऊपर से, और फिर उसके बाद हम क्वेश्चन आंसर सेशन लेंगे, जिससे हमें ये पता चलेगा कि मतलब आपके जो डाउट्स रहेंगे वो हम क्लियर करेंगे, और बाकी सबको भी पता चलेगा कि अगर कुछ इश्यूज रहेंगे, चैलेंजेस रहेंगे, तो वहाँ पे कैसे हमें टैकल करना है। तो हम आज के प्रेजेंटेशन को शुरुआत करते हैं। यस यस सर। श्योर सर, श्योर श्योर। एंड में अ, अभी है ना, मतलब मैं पहले पिछले बार जो हुआ था उसका रिवीजन लेता हूँ, और उसके बाद हम उसके बारे में भी चर्चा करेंगे सर, नो डाउट। यस। तो हम शुरुआत करते हैं हमारे सेशन को। तो जस्ट बेसिक गो थ्रू करता हूँ कि फ्रीलांसिंग क्यों इम्पोर्टेंट है आज के ज़माने में। फ्रीलांसिंग वर्क कर सकता है क्या अपने यहाँ पे, कुछ पोटेंशियल है क्या फ्रीलांसिंग, और बच्चे फ्रीलांसर्स बन सकते हैं क्या, ये सबसे बड़े क्वेरीज रहते हैं। तो उसके ऊपर हम पहले देखते हैं एक बार कि सबसे पहले इकोनॉमी का स्टडी करते हैं कि इकोनॉमी कैसे होता है, क्या होता है। थोड़ा टॉपिक डाइवर्ट होगा, लेकिन आप सबको एक क्लैरिटी मिलेगा कि क्यों हम इसके अंदर फ्रीलांसिंग के ऊपर हम इतना एग्रेसिवली फोकस कर रहे हैं। तो ये कुछ कंट्रीज का जीडीपी है। जीडीपी मतलब ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। ये हमें बिजनेस इनसाइडर जो वेबसाइट है, ऑथेंटिकेटेड वेबसाइट है, वहां से डेटा मिला। यहाँ पे आप देख सकते हो कि रैंक 1 पे यूनाइटेड स्टेट्स है, मतलब अमेरिका, जिसका जीडीपी है $21 ट्रिलियन। मैं आपको इसका रिलेवेंस बताऊंगा आज के सेशन का क्या है, लेकिन पहले हम ये जानते हैं कि इस डेटा से हमें क्या पता चलता है। ठीक है, सबसे पहले यूनाइटेड स्टेट्स है, यूएस का अराउंड $21 ट्रिलियन उनका इकोनॉमी है। बाद में चाइना है, जिनका 14 ट्रिलियन डॉलर उनका इकोनॉमी है। ये फिगर्स 2019 के है, मैं एक बार क्लियर करता हूँ। बाद में जापान है, बाद में जर्मनी है, और बाद में इंडिया है। तो यहाँ पे हम अगर देखते हैं तो इंडिया का जो इकोनॉमी है, जीडीपी है, दैट इज अराउंड $3 ट्रिलियन। $3 ट्रिलियन के बराबर इकोनॉमी है। अभी मैं आपको पूछता हूँ कि यूनाइटेड स्टेट जो है, अमेरिका, उनका $21 ट्रिलियन है। तो इनका इकोनॉमी, मतलब उसके कुछ फैक्टर्स है क्यों है करके, उनका ज्यादातर जीडीपी में पेटेंट किसी का माइक चालू है, ठीक है। आई एम सो सॉरी। अभी अब जब हम यूएस की बात करते हैं तो उनका इकोनॉमी $21 ट्रिलियन है। बाद में चाइना है, जिनका $14 ट्रिलियन। अभी यूएस जो है, अमेरिका, उनका मेजर कंट्रीब्यूशन कहाँ पे आता है कि पेटेंट, मतलब जो आप मोबाइल्स वगैरह लेते हो, जो कुछ भी रहेगा, आप मतलब विंडोज के लाइसेंस रहेंगे, कोई सॉफ्टवेयर के लाइसेंस रहेंगे, तो उनका कुछ ना कुछ रॉयल्टी यूएस गवर्नमेंट को जाता है, यूएस एज अ कंट्री को जाता है, और उसके वजह से उनका रेवेन्यू बहुत ज़्यादा है, क्योंकि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज में एज ऑफ नाउ वो लीडिंग में है, यूएस लीड कर रहा है। चाइना के ऊपर हम थोड़ी देर में आते हैं कि क्या है करके। बाद में जापान और जर्मनी, अगर इनका हम देखेंगे तो इनका इकोनॉमी इतना ज़्यादा क्यों है। तो आप अगर मतलब सिंपली अगर आप रोड पे भी जाके देखोगे, उनके कितने व्हीकल्स हम लोग यूज़ करते हैं, लाइक होंडा रहेगा, ह्यूंडई रहेगा,
बाद में कौन से भी ऑटोमोबाइल रहेंगी, मतलब टोयोटा मैक्सिमम उन्हीं कंट्रीज से है। तो इसकी वजह से उनका इकोनॉमी जो है वो ज़्यादा है, क्योंकि उनके प्रोडक्ट्स जो है वो बहुत वाइडली अवेलेबल है मार्केट में, और कॉम्पिटिटिव भी है, जिसके तरीके से लोकल प्रोडक्ट टिक नहीं पाते। तो ये जो है ये मतलब कुछ बैकग्राउंड थे यूएस के कि पेटेंट के थ्रू मिलता है। जापान जर्मनी जो है उनके मेजर बिजनेस ऑटोमोबाइल टेक्नोलॉजी में भी है, मैन्युफैक्चरिंग में, और इसकी वजह से उनका इकोनॉमी ज़्यादा है। अब आते हैं चाइना की ओर। अभी चाइना का जो इकोनॉमी है दैट इज अराउंड $14 ट्रिलियन, जो कि इंडिया से 5 गुना है। अगर आप देखोगे, इंडिया का इकोनॉमी $3 ट्रिलियन और चाइना का 15 ट्रिलियन।
विजिबल है। यहाँ पे गूगल ट्रेंड्स है। गूगल ट्रेंड्स मतलब क्या, कि जब कोई सर्च करता है कीवर्ड्स वगैरह, तो यहाँ पे आप कीवर्ड्स डाल के आप देख सकते हो। फॉर एग्जांपल अभी अगर मैं यहाँ पे ऑनलाइन कोर्सेज ये करता हूँ, सर्च करता हूँ, यहाँ पे मैं सिलेक्ट कर सकता हूँ कि वर्ल्ड वाइड देखना है मुझे या फिर सिर्फ इंडिया का देखना है वगैरह कंट्री। अभी मैं वर्ल्ड वाइड देखता हूँ, तो मुझे पूरा ग्राफ पता चलता है कि अभी ये जो टाइम लाइन है, यहाँ पे आप देख सकते हो कि लॉकडाउन के बाद, मतलब यहाँ पे अप्रैल के पहले बहुत बड़ा स्टार्ट हो गया, मतलब बहुत लोग स्टार्ट करने। रोहित सर, आपका प्लीज प्रेजेंटर मोड वापस ऑन हो रहा है। आई एम सो सॉरी सर। तो ये जो है वो ये ट्रेंड है, मैं आपको बताता हूँ कि यहाँ पे आपको पता चलता है कि ऑनलाइन कोर्सेज के लिए कैसे लोगों ने अपील किया था, मतलब सर्च कैसे कर रहे हैं। ये टाइम पे बहुत ज्यादा सर्च हुए, और कौन कौन से कंट्री से हुए सर्च। तो ये जो है बोट्सवाना उनसे सबसे ज्यादा हो गए, बाद में जिम्बाब्वे रहेंगे, बाद में ये रहेंगे साउथ अफ्रीका, आयरलैंड। इंडिया में भी है, बहुत लोगों ने मतलब सर्च किया रहेगा। इंडिया का रैंक जो है वो हम देख सकते हैं, 25th रैंक पे है इंडिया। जिस जिस कंट्री ने ऑनलाइन कोर्सेज के बारे में सर्च किया वैसा। तो ये सिंपल रहता है, यहाँ पे बस आप कोई भी वर्ड डालो गूगल ट्रेंड्स में, और आपको उसका रिजल्ट पता चलेगा कि किस तरीके से लोग सर्च कर रहे हैं। तो अभी हम फ्रीलांसिंग के ऊपर देखते हैं। अभी मैंने फ्रीलांसिंग टाइप किया, और मैं वर्ल्ड वाइड देख रहा हूँ दोस्तों, वर्ल्ड वाइड पूरा है। अभी हम देखते हैं कि टॉप कंट्रीज कौन सी हैं। आप यहाँ देख सकते हो कि हमारे जो नेबर्स है, मतलब पाकिस्तान जो है वो टॉप रैंक पे है, बाद में बांग्लादेश है, बाद में नेपाल, बाद में केनिया, नाइजीरिया, और इंडिया का जो रैंक है वो 6th रैंक है फ्रीलांसिंग पे। अभी यहाँ पे आप देख सकते हो कि जो फ्रीलांसिंग के लिए जो सर्च हो रहा है गूगल ट्रेंड्स, यहाँ पे मैं आपको प्रूफ दिखा रहा हूँ कि हमारे जो नेबर के कंट्रीज है वो टॉप पे है अभी। और अगर हम इंडिया को अगर कंपेयर करते हैं, तो इंडिया में बहुत अच्छे रिसोर्सेस है, अच्छे टैलेंटेड लोग हैं जो फ्रीलांसिंग अच्छी तरीके से कर सकते हैं। लेकिन फिर भी इंडिया 6th रैंक पे है। क्यों? क्योंकि इंडिया में इतना अवेयरनेस नहीं है फ्रीलांसिंग के बारे में, और अभी वो करने की जरूरत है ताकि मैक्सिमम जॉब्स क्रिएट हो सके। क्योंकि यहाँ पे अगर आप देखोगे इंडिया में सबसे अगर ज़्यादा डेवलप स्टेट रहेगा तो दिल्ली, महाराष्ट्र, मतलब महाराष्ट्र टॉप 3 में आता ही है कभी भी। और महाराष्ट्र में हमारा जो नेटवर्क है वो लीडिंग नेटवर्क है टुवर्ड्स डिजिटाइजेशन। तो इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी कि हमें फ्रीलांसिंग जो है वो हमारे बच्चों की तरफ, मतलब बच्चों को पहुंचाना है। अगर हमारे नेबर कंट्रीज जो है वो अगर कर सकते हैं, तो डेफिनेटली हम भी कर सकते हैं, और हम यहाँ पे टॉप रैंक पे रह सकते हैं इंडिया में। तो एक कुछ एनालिसिस था, फैक्ट्स है जो मुझे बताने थे कि फ्रीलांसिंग क्यों इम्पोर्टेंट है। अभी मैं थोड़ा सा यहाँ पे आ जाता हूँ। तो हम थोड़ा एक क्विक रिवाइज करते हैं कि फ्रीलांसिंग में क्या क्या टैक्टिक्स हमने देखे। सबसे पहले हमने देखा कि ऑनलाइन प्रोडक्ट परचेज का पैटर्न कैसे रहता है। मतलब कि आप जो कुछ भी प्रोडक्ट परचेज करते हो, उसके इनिशियल लेवल पे रिव्यू रेटिंग नहीं रहते, तो हम उसके ऊपर भरोसा नहीं करते, क्योंकि ऑनलाइन मार्केट में रिव्यू रेटिंग बहुत मैटर करते हैं। इसी तरीके से फ्रीलांसिंग पोर्टल पे जब आपका प्रोफाइल रहता है, उसके ऊपर रिव्यू रेटिंग
वो आपको पूरा डिटेल में बता रहा है टीवी के बारे में, लेकिन फिर भी आप क्या सोचते हो कि भाई मेरे को एक बार तू चला के दिखा कि मतलब कैसे ऑपरेट करते हैं, क्या करते हैं, एक बार मुझे बस बता दे। मतलब एक बार देखने के बाद मुझे कॉन्फिडेंस आ जाए कि आगे जाना है कि नहीं, क्योंकि वो प्रूफ रहता है कि यस इस प्रकार से काम करता है। मतलब टीवी हो या फिर अगर आप कोई मतलब स्वीट की शॉप में जाते हो, मिठाई की दुकान पे, तो भी आप पहले वो जो बर्फी रहेगा, जो स्वीट रहेंगे, वो आप टेस्ट करते हो, और टेस्ट करने के बाद आप डिसाइड करते हो कि लेना है कि नहीं लेना है। इसी तरीके से क्लाइंट जो है वो हमारी प्रोफाइल में हमारा पोर्टफोलियो इवेल्युएट करते हैं, क्योंकि उनको थोड़ा टेस्ट करना रहता है कि मतलब देखना रहता है कि हमारा काम कैसा है, और हमारे काम करने के बाद ही वो आउटपुट देंगे। क्योंकि ऑनलाइन मार्केट में ऐसे बहुत लोग आपको मिलेंगे जिनको मतलब अगर किसी एक चीज पे एक्सपर्टीज नहीं भी होगी तो भी वो बोलेंगे कि मुझे आता है, मैं करके दे सकता हूँ वगैरह वगैरह। तो वो इतने जल्दी कॉन्फिडेंस नहीं दिखाते, इतना जल्दी भरोसा नहीं करते। भरोसा बिल्ड होने के लिए उनको सैंपल चाहिए कि हाँ मैंने ये चीजें अपलोड की है, ये मेरा सैंपल आउटपुट है, मेरा पोर्टफोलियो है, और वो जब आएगा तब मेरे ऊपर क्लाइंट का कॉन्फिडेंस बढ़ेगा और फिर क्लाइंट मुझे प्रोजेक्ट देगा। और सबसे एंड में कम्युनिकेशन के ऊपर हमने बात की थी। कम्युनिकेशन किस लिए? क्योंकि जब आप क्लाइंट के साथ डील करते हो तब वो अगर यूएस का रहेगा, यूके का रहेगा, ऑस्ट्रेलिया का रहेगा, तो आपको इंग्लिश बहुत अच्छा रखना पड़ेगा आपको। क्योंकि इंग्लिश अगर पुअर रहेगा, ग्रामेटिकल मिस्टेक्स हो जाएंगे, सेंटेंस फॉर्मेशन में अगर मिस्टेक हो जाएंगे, तो अ, वो हमारे ऊपर ट्रस्ट नहीं करते। क्योंकि जिनको इंग्लिश नहीं आता उनको कुछ नहीं आता, मतलब ऐसे कुछ लोगों की मेंटेलिटी रहती है। तो इसके लिए प्रोजेक्ट मिलना बहुत डिफिकल्ट हो जाता है। इसके लिए आप कम्युनिकेशन जब करते हो क्लाइंट के साथ, जब चैट वगैरह करते हो, डिटेल्स डिस्कस करते हो प्रोजेक्ट के बारे में, तो आप इंश्योर कीजिए कि आपके जो ग्रामेटिकल मिस्टेक है, आपका जो कम्युनिकेशन है वो बहुत अच्छा हो, वेल ड्रिवन हो, और कन्विंसिंग हो कि मतलब जैसे वो बात करेगा धीरे धीरे आपका कन्वर्जेशन जो है वो उसको कन्विंस करेगा कि आप प्रोजेक्ट कर सकते हो। इससे इसका बाद में ये जो 4 स्टेप्स है ये बहुत इंपॉर्टेंट स्टेप्स है जो मैंने पहले बताए थे। अभी मैं क्विकली गो थ्रू कर रहा हूँ। आई होप आपको पिछला जो सेशन है मेरा उसके ऊपर अपने वर्कआउट किया रहेगा। अभी मैं मेरा प्रोफाइल दिखाता हूँ आपको। ये जो है वो मेरा प्रोफाइल था। मैंने आपको बताया था कि प्रोफाइल कैसे बिल्ड करना है। आपको एक अच्छा टैगलाइन आपको यहाँ पे चाहिए जिससे कैची लगे। थोड़ा जूम करता हूँ ताकि आपको अच्छी तरीके से दिखे। यहाँ पे जो प्रोफाइल जो टैग्स है, टाइटल है, वो आपका अच्छा होना चाहिए, कैची होना चाहिए, और बाद में आपकी प्रोफाइल समरी ये बहुत अच्छे होने चाहिए। आपको जितना अच्छा हो सके उतना आप डिटेल में बनाओ, थोड़ा रिसर्च करो, क्योंकि ये अगर पुअर रहेगा, ये अगर खराब रहेगा तो आपके ऊपर कोई भरोसा नहीं करेगा। अगर ये प्रोफाइल समरी 2 या 3 लाइन की रहेगी, नॉर्मल सा फोटो ऐड हुआ है और नाम फॉर नेम से कुछ तो ऐड करके रखा है प्रोफाइल समरी में, तो बिलीव मी कोई आपके ऊपर भरोसा नहीं करेगा। ऑनलाइन मार्केट में आपको प्रोफाइल कन्विंसिंग बनानी पड़ेगी, तब आपको प्रोजेक्ट मिल सकता है। अगर आपका प्रोफाइल अच्छा नहीं रहेगा तो आपको कितना भी बिड करो आपको प्रोजेक्ट मिलने के चांसेस बहुत ही मतलब बहुत कम है। और प्रोफाइल समरी के बाद में हमने देखा था कि पोर्टफोलियो, ये जो है ये सैंपल पोर्टफोलियो मैंने आपको बताया था कि पोर्टफोलियो कैसे बनाना है। ये फोटो एडिटिंग का पोर्टफोलियो मैंने ऐड किया था, जिसमें मैंने रिमूव बैकग्राउंड ऐप यूज करके बैकग्राउंड रिमूव किया। ये आप देख सकते हो। ये क्यों किया? क्योंकि जब क्लाइंट मेरी प्रोफाइल विजिट करेगा तब उसको कन्विंस होगा वो कि यार इस बंदे को आता है ये सब कुछ, और अकॉर्डिंगली फिर वो मुझे प्रोजेक्ट देगा। मतलब अच्छा लगा मेरा आउटपुट तो वो प्रोजेक्ट मुझे अवार्ड करेगा। इसके लिए ये सब मैटर करते हैं। सबसे बड़ी मिसअंडरस्टैंडिंग जो है पोर्टफोलियो में ये ये है कि लोगों को लगता है, बहुत सारे लोगों को, कि पहले मुझे प्रोजेक्ट मिलेंगे और प्रोजेक्ट मिलने के बाद में मैं जो आउटपुट है मेरा वो पोर्टफोलियो में ऐड करूंगा। तो वैसा नहीं है। आपको प्रोजेक्ट मिलने का वेट नहीं करना है। आप शुरुआत में आप खुद से एक सैंपल बनाओ, आउटपुट बनाओ, और वो आउटपुट आपको यहाँ पे अपलोड करने हैं। ये आउटपुट आप किसी भी फॉर्म में अपलोड कर सकते हो। फोटो एडिटिंग करेंगे, इमेज फॉर्मेट रहेगा, पीपीटी, पावर मतलब पीडीएफ रहेंगे, वर्ड, एक्सेल, कोई भी फॉर्मेट रहने दो, जेपेग, उसमें आप अपलोड कर सकते हो। ये जो टेम्पलेट्स है मैंने एक एग्जांपल आपको बताया था। अब मैं वापस वही एग्जांपल आपको बताता हूँ किस तरीके से सैंपल्स ऐड करना है।
अभी मैंने मेरा पोर्टफोलियो डाउनलोड किया, आई मीन एक पावर पॉइंट प्रेजेंटेशन। ये आप देख सकते हो कि मैंने ये पावर पॉइंट शो में सेव किया था, ना कि नॉर्मल पावर पॉइंट प्रेजेंटेशन, ताकि जब भी वो फाइल ओपन हो तो एक एक्सपीरियंस मिले अच्छा खासा। तो यहाँ पे आप देख सकते हो कि वो मतलब जो यूजर रहेगा या फिर जो क्लाइंट रहेगा वो उसको हर एक एनिमेशन में दिखेगा। अगर मैं पावर पॉइंट शो में अगर ऐड करता हूँ तो हर एक चीज उसको दिखेगी, और तब जाके उसको लगेगा कि ये बंदे को पावर पॉइंट में अच्छा होल्ड है। तो इस तरीके से आप अच्छा पावर पॉइंट बना सकते हो। अच्छी तरीके से पावर पॉइंट प्रेजेंटेशन रहेगा आपका तो नो डाउट आपको बहुत अच्छा बेनिफिट मिलेगा, क्योंकि क्लाइंट का कॉन्फिडेंस बढ़ेगा। और एक छोटा सा मैंने एग्जांपल लिया था कि आप सिर्फ पावर पॉइंट मत बनाओ, आप जो कुछ भी रहेगा आप टेम्पलेट्स यूज करो। टेम्पलेट्स मतलब आप सबको पता ही रहेगा, फाइल में जाके हम अभी न्यू पे जाते हैं तो यहाँ पे बहुत सारे टेम्पलेट्स अवेलेबल है। एजुकेशन, चार्ट, डायग्राम, बिजनेस। इसमें से मैंने डायग्राम का एक छोटा सा एग्जांपल लिया था, मैं वापस वही एग्जांपल लेता हूँ ताकि आपको थोड़ा सा मतलब वो ब्रशअप हो जाए। मैंने ये एग्जांपल लिया था, इसको मैंने एडिट किया था, लाइक MSCIT यहाँ पे क्लिक, यहाँ पे BBA, और आप देख सकते हो कि बस हार्डली फ्रैक्शन ऑफ सेकेंड में हमें अच्छा स्लाइड मिल गया। ये क्यों हुआ? क्योंकि हमने रेडीमेड टेम्पलेट्स यूज किए। तो कोई भी रहने दो, पावर पॉइंट रहने दो, वर्ड, एक्सेल, या फिर आपके कुछ सॉफ्टवेयर रहेंगे, आप टेम्पलेट्स देखो, रेडीमेड टेम्पलेट्स बहुत है। अभी एक तो मैंने आपको सिर्फ यहाँ का बताया, मैंने MS ऑफिस के पावर पॉइंट का। अगर आप वेबसाइट पे जाते हो ऑनलाइन तो आपको दुनिया भर के टेम्पलेट्स, वो भी अच्छे अच्छे रॉयल्टी फ्री टेम्पलेट्स आपको मिलेंगे। इसके बाद मैंने आपको कुछ वेबसाइट्स बताए थे जिससे आप ये कर सकते हो, रॉयल्टी फ्री इमेजेस। फॉर एग्जांपल पिक्साबे, ये जो वेबसाइट है ये मैंने बताया था। थोड़ा फास्ट जा रहा हूँ दोस्तों क्योंकि रिवीजन सेशन है। और मेरा वॉइस आ रहा है सबको? कुछ क्वेश्चंस आए, वॉइस इज नॉट क्लियर। ओके ओके ओके, ठीक है। तो मैं थोड़ा स्लोली बात करने को देखता हूँ, शायद वर्क हो जाए। तो ये जो है वेबसाइट, ये पिक्साबे वेबसाइट है। यहाँ पे रॉयल्टी फ्री, आप यहाँ पे देख भी सकते हो कि उन्होंने लिखा है कि रॉयल्टी फ्री स्टॉक, मतलब कि अच्छे अच्छे जो इमेजेस, वीडियो जो है वो आपको रॉयल्टी फ्री मिल जाएंगे यहाँ पे। यहाँ पे बस आपको टाइप करना है। फॉर एग्जांपल अभी कंप्यूटर मैंने टाइप किया और इमेजेस सर्च करा, तो मुझे यहाँ पे ये जो इमेजेस है वो रॉयल्टी फ्री है, जो कि मैं कहीं पे भी यूज कर सकता हूँ, कैसे भी। और अच्छा अच्छा कलेक्शन मुझे मिल सकता है यहाँ पे, जो कि मैं पावर पॉइंट प्रेजेंटेशन में यूज कर सकता हूँ। बाद में यहाँ पे आप जाते हो इमेजेस के, यहाँ पे ड्रॉप डाउन में आपको वीडियोस भी मिलेंगे। वीडियोस से आपको ये रॉयल्टी फ्री वीडियोस भी मिल सकते हैं। अब एक छोटा सा एग्जांपल लेते हैं, ये वाला हम एग्जांपल लेते हैं इस वीडियो का। यहाँ पे आप देख सकते हो कि ये जो वीडियो है रॉयल्टी फ्री वीडियो है, जो कि मैं मेरे प्रेजेंटेशन में या फिर कहीं भी ऐड कर सकता हूँ। ऐसे वीडियो या फिर ऐसे रोस्ट मैं अगर खुद बनाने जाऊंगा तो मुझे बहुत टाइम लग सकता है। तो इसके लिए मुझे रेडीमेड अवेलेबल है, रॉयल्टी फ्री है, तो ये चीज़ें मैं कर सकता हूँ मतलब। और बहुत अच्छे अच्छे वीडियोज जो है वो अवेलेबल है, जो कि आप प्रेजेंटेशन रहेंगे या फिर व्हाट्सएप स्टेटस रहेंगे, उसमें भी आप डायरेक्टली यूज कर सकते हो। एक कुछ एग्जांपल बताया मैंने आपको, अभी मैं वीडियो प्ले कर रहा हूँ, थोड़ा लैग के कारण, लैग होने की वजह से वो आपको क्लियर स्मूथली नहीं दिख रहा है। लेकिन आप वो वेबसाइट नोट कीजिए, आप खुद जाके चेक कीजिए, पिक्साबे करके, बहुत अच्छा वेबसाइट है। मैं बहुत सारे प्रेजेंटेशन के लिए यही वेबसाइट यूज करता हूँ। तो आपको प्रेजेंटेशन अच्छा बनाने के लिए या फिर वर्ड रहेगा, एक्सेल रहेंगे, वो थोड़ा कैची बनाने के लिए आप ऐसे जो वेबसाइट्स है वो आप यूज कर सकते हो, जिसकी वजह से आपका जो आउटपुट है, जो सैंपल आउटपुट है पोर्टफोलियो, वो आपका अच्छा बन सकता है। तो हमने ये डिस्कस किया था कि फोटो एडिटिंग के पोर्टफोलियो, बाद में पावर पॉइंट का पोर्टफोलियो, बिजनेस स्ट्रेटेजीज के पोर्टफोलियो वगैरह, ये सब हमने एक बार ऐड कर दिए। तो कुछ लोग सामने से पूछते हैं, और इसका प्रूफ मैंने आपको दिखाया था, मैं एक बार वापस दिखाता हूँ। जैसे कि मैं थोड़ा स्लो
बात करने को देखता हूँ। अगर मैं मराठी में बोलूँ तो कंफर्टेबल हो सब लोग? यस सर. अच्छा, ठीक आहे, चालेल. मी मराठीमध्ये थोडं कंटिन्यू करतो. आई एम सो सॉरी. जिसको नहीं समझेगा वो आप मुझे बाद में कॉल कर सकते हो. आपके आर के थ्रू मेरा नंबर लीजिए, मैं आपसे डिस्कस करतो. आता आपण इथे बघू शकतो की एकदा तुमची प्रोफाईल चांगली बनली, म्हणजे ही जी प्रोफाईल आहे ती एकदा तुमची छान बनली, प्रोफाईल समरी तुम्ही चांगली बनवली आणि नंतर तुम्ही पोर्टफोलिओ जर चांगला बनवला तर नक्कीच याचा खूप चांगला इम्पॅक्ट मिळतो. याचं प्रूफ आपण बघितलं होतं की हा जो व्यक्ती आहे याने मला स्वतःहून प्रोजेक्ट अवॉर्ड केला होता. त्याने अजून हा प्रोजेक्ट विथड्रॉ नाही केला, अजूनही लाईव्ह लिंक आहे. जर मी याच्यावरती क्लिक केलं तर हा प्रोजेक्ट ॲक्सेप्ट होईल. आणि इकडे त्यांनी क्लिअर कट म्हटलं की त्यांनी माझी प्रोफाईल बघितली, माझी प्रोफाईल त्यांना आवडली आणि त्याच्यामुळे ते मला हा प्रोजेक्ट जो आहे तो अवॉर्ड करत आहेत. आता मी जर हे ॲक्सेप्ट केलं तर हा मला प्रोजेक्ट मिळून जाईल असं. त्याच्यामुळे हे प्रूफ देतो मी मित्रांनो तुम्हाला की जर तुमची प्रोफाईल समरी चांगली असेल, तुमचा पोर्टफोलिओ चांगला असेल, कॅची असेल, तुमची बिडिंगची स्क्रिप्ट जर चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होऊन जातो आणि तुम्हाला स्वतःहून प्रोजेक्ट मिळतील. आणि आता आपल्याला स्वतःहून काही प्रोजेक्ट मिळवायचे आहेत, स्वतःहून त्याच्यावरती काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ते शिकवायचं आहे. आपल्याला फ्रीलान्सर्स क्रिएट करायचे आहेत जास्तीत जास्त, जेणेकरून ते सेल्फ एम्प्लॉयमेंट सारखंच आहे थोडंफार, की म्हणजे एक छोटासा तुम्ही ऑन्टरप्रेनर तयार करताय किंवा बिझनेसमॅन तयार करताय जो की स्वतः इंडिपेंडेंट आहे, ऑनलाईन जातोय, ऑनलाईन प्रोजेक्ट घेतोय, ऑनलाईन तो प्रोजेक्ट करून देतो आणि स्वतःच तो तिथून कमवतोय. त्याच्यामुळे स्किलवरती काम मिळायला खूप स्कोप आहे. आणि बिलीव्ह मी, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असे विद्यार्थी आहेत की जे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. फक्त त्यांना या गोष्टीची माहिती नाहीये, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये उतरत नाहीत. असं आपण बघितलं होतं. हे थोडंसं एक्झाम्पल दिलं की कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट मिळायचे चान्सेस वाढतात, त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. आणि फ्रीलान्सिंग कशासाठी करायचं हे एक छोटंसं मी सांगण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला. ते म्हणजे की फ्रीलान्सिंगमुळे तुमची पोझिशनिंग जी असते मार्केटमध्ये ती डिफाईन होते. फॉर एक्झाम्पल की टाटा ग्रुपची एक पोझिशनिंग आहे बघा लोकांच्या मनामध्ये, म्हणजे एक इमेज असते. प्रत्येक कंपनीची एक इमेज असते. जशी टाटा ग्रुपची एक इमेज आहे, रिलायन्स बद्दल एक इमेज आहे, इन्फोसिस बद्दल एक इमेज आहे, विप्रो बद्दल एक लोकांच्या मनामध्ये इमेज आहे. तशाच प्रकारे तुमच्या सेंटरची पण लोकांच्या मनामध्ये एक इमेज आहे. ती इमेज जी आहे ती लर्निंग प्लस अर्निंग सेंटर अशीच आहे आत्ता, की तुमच्या सेंटरमध्ये चांगलं शिकायला मिळतं. आणि सॉरी, लर्निंग सेंटर म्हणून आहे तुमची इमेज. आणि आता आपल्याला ती इमेज लर्निंग प्लस अर्निंग असं करायचं आहे. म्हणजे तुमच्या सेंटरमध्ये फक्त शिकवत नाही तर कमवायचं कसं तेही शिकवतात. कारण की आत्ता इंटरनेट गावागावात पोचलंय, 4G कनेक्शन गावागावात पोचलंय आणि त्याच्यामुळे आत्ता फ्रीलान्सिंगच्या मार्केटमध्ये उतरण्यासाठी राईट टाइम आहे मित्रांनो. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. डिमॉनिटायझेशन झालं होतं माहिती आहे? डिमॉनिटायझेशन जेव्हा झालं होतं 3 वर्ष अगोदर, त्याच्यानंतर पेटीएम मध्ये एकदम वाढ झाली. पेटीएम युजरमध्ये, फोन पे आलं मार्केटमध्ये, गुगल पे आलं. हे का आलं? कारण की तेव्हा मार्केटमध्ये त्याची गरज तयार झाली होती, त्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता आणि लोकांना ते वापरणं कंपल्सरी जवळपास झालं होतं की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वापरायचे, म्हणून पेटीएम आलं होतं. म्हणजे लिटरली आता भाजी जरी आपण विकत घ्यायला गेलो तरी पण इकडे लोक पेटीएम वापरतात. म्हणजे आम्ही तरी ते वापरतो आणि बरेचसे वेंडर आहेत ते पेटीएम वरती आता आलेले आहेत किंवा गुगल पे असेल, फोन पे असेल, त्याच्यावरती आलेले आहेत. हे डिमॉनिटायझेशन 2 ते 3 वर्षामध्ये ते झालेलं आहे. तसंच आता इंटरनेट कनेक्शन गावागावात आहे. आपल्या मुलांकडे स्किल आहे, स्किल सेट आहे आणि त्याची आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण फ्रीलान्सिंग एक मोठी अपॉर्च्युनिटी म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. ज्याप्रमाणे 15 वर्ष आधी कम्प्युटर कोर्सेसला जी डिमांड होती, जेव्हा कम्प्युटर कोर्सेस काय असतं, कसं असतं आणि कम्प्युटर कोर्सेस करण्यासाठी खूप लोक आपल्याकडे येत होते.
कारण की ते 15 वर्षापूर्वीचा 20 वर्षापूर्वीचा एक ट्रेंड होता जो की नवीन आला होता. याच्या पुढचा जो ट्रेंड असणार तो फ्रीलान्सिंग हा असणार आहे, की तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता, त्यांना अर्निंग कसं करायचं ते शिकवता आणि ती जी मुलं आहेत ते पुढे जाऊन अर्न करतात, ते कॅपेबल बनतात, स्वतःच्या पायावरती उभं राहतात. आणि हा फ्युचर मधला बिझनेस आहे. कारण की ज्याप्रमाणे कॉलेज प्लेसमेंट प्रोव्हाइड करतं, ज्याप्रमाणे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस जे असतात ते गव्हर्नमेंटचे जॉब्स असतील किंवा इतर जॉब असतील ते प्रोव्हाइड करतात, त्याच प्रकारे आपण मुलांना फ्रीलान्सिंग शिकवू शकतो. त्यांना एक ॲडिशनल टूल मिळेल ज्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे उतरू शकतात, एंट्री करू शकतात आणि ते कमवू पण शकतात. मी परत स्पष्ट सांगतो की हे जेवढं दिसतं तेवढं सोपं नाहीये, पण जास्त अवघड पण नाही. थोडं स्मार्टली काम केलं तर नक्की आपल्याला प्रोजेक्ट मिळतात. मी स्वतः 3 प्रोजेक्ट केलेत, त्याच्यामुळे मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतो. याचबरोबर आपली जे MFA स्टुडंट आहेत पुणे ऑफिसमधले MFAचे विद्यार्थी, एका विद्यार्थिनीने 8 प्रोजेक्ट कंप्लीट केले फ्रीलान्सिंगवरती. दुसरी विद्यार्थी आहे तिने 3 प्रोजेक्ट कंप्लीट केले. अजून एक विद्यार्थी आहे त्याने 4 ते 5 प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. आणि हे सर्व MFAच्या मुलांचं सांगतोय मी. त्यांनी डेटा एंट्रीचे प्रोजेक्ट केले होते, फोटो एडिटिंगचे केले होते, कॉन्टेंट रायटिंगचे केले होते. मग ते मराठीमधलं कॉन्टेंट असेल, इंग्लिशमधलं कॉन्टेंट असेल, सोशल मीडियाचं कॉन्टेंट जे आहे ते बिल्ड करायचं, त्याचं त्यांनी म्हणजे प्रोजेक्ट केलेत. आणि त्यांनी ऑन अन ॲव्हरेज 4 ते 5 हजार रुपये लॉकडाऊनमध्ये कमवलेत. लॉकडाऊनमध्ये ते आपापल्या गावी गेले होते. आम्ही त्यांना ॲडिशनल टास्क दिले होते की तुम्ही हे करा आणि त्यांनी ते केलं. आणि हे खरं बोलतोय मी, म्हणजे जेव्हा नेक्स्ट सेशन होईल माझं, एक आम्ही पूर्ण महाराष्ट्र लेवलला सेशन प्लॅन करतोय, तर त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. त्या मुलांची पण भेट घालू ऑनलाईन आणि त्यांच्याकडून तुम्ही ते ऐकू पण शकता. तर हे पॉसिबल आहे, मला सांगायचा उद्देश. आणि फ्रीलान्सिंग देता म्हणजे काय होतं की त्यांना फक्त तुम्ही एक कोर्स देत नाही, तर त्यांना मल्टिपल कोर्सेससाठी पण तुम्ही एनरोल करू शकता. फॉर एक्झाम्पल, फ्रीलान्सिंग जर बनायचं असेल, फ्रीलान्सर जर बनायचं असेल तर त्याला काय काय गोष्टी यायला पाहिजेत. त्याला कम्प्युटर आलं पाहिजे, म्हणजे MSc आहे. त्याला इंग्लिशवरती चांगला होल्ड पाहिजे, म्हणजे क्लिक इंग्लिश आहे. आणि अजून कुठले तरी स्किल बेस्ड कोर्सेस लाईक फोटोशॉप असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा प्रोग्रामिंग असेल, एक्सेलचे असतील किंवा स्क्रॅच प्रोग्रामिंग असेल, C++ असेल, वेब डिझायनिंग असेल, असे खूप सारे प्रोजेक्ट पोर्टलवरती अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे एका जरी मुलाला तुम्ही फ्रीलान्सर बनवलं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे असा एन्क्वायरी जनरेट झालं की मला फ्रीलान्सर बनायचं आहे, तर एका व्यक्तीकडून तुम्ही 3 ते 4 ॲडमिशन इझिली तुम्ही घेऊ शकता. आता आपण क्लिक डिजिटल फ्रीलान्सिंग हा पण कोर्स आपण आता लॉन्च केलाय. तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे. त्याचा मी डेमो पण तुम्हाला दाखवतो या सेशनमध्ये. आणि मी असं पण म्हटलं होतं की तुमच्याकडे परफेक्ट टाइम होता तो. आता थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण की आता आपण रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये हळूहळू पार्टिसिपेट करतोय. जिकडे रेड झोन आहे, अजून जिकडे परमिशन नाही आहे, त्यांनी प्लीज इन्व्हेस्ट करा याच्यामध्ये. तुम्ही दिवसातून 2 ते 3 तास इन्व्हेस्ट करा. खरंच गोल्डन अपॉर्च्युनिटी फ्रीलान्सिंग म्हणजे. आणि ज्यांनी सुरुवात नसेल केली त्यांना विनंती आहे की तुम्ही सुरुवात करा. तुमच्या स्टाफ मेंबर असतील, फॅकल्टीज असतील, त्यांना तुम्ही सांगा व्यवस्थित, जेणेकरून ते पण शिकतील. आणि आपल्या इकडचे जे मुलं आहेत, तुमची स्वतःची मुलं असतील किंवा तुमचे विद्यार्थी असतील, त्यांना तुम्ही इन्फॉर्म करा, त्यांना फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून गाईड करा, जेणेकरून ते फ्रीलान्सर बनतील. याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो असणार आहे मित्रांनो, तो म्हणजे मार्केटिंग आर्मी क्रिएट होते. याचं उदाहरण मी इथं परत रिपीट करतो. व्हॉट्सॲपचं मी नेहमी उदाहरण देतो मार्केटिंग आर्मीमध्ये. व्हॉट्सॲपने कधी लिफलेट वाटले होते का? का कधी त्यांनी इव्हेंट घेतले होते? का कधी न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट केली होती? का कधी टीव्हीवरती प्रमोशन केलं होतं? व्हॉट्सॲपने असं काहीच नाही केलं. व्हॉट्सॲपने काय केलं, फक्त त्याचे जे युजर आहेत त्यांना चांगली सर्व्हिस दिली, त्यांना खुश ठेवलं. ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे त्यांनी मध्ये आणलं नाही, म्हणजे लो एफर्टमध्ये त्यांना जास्तीत जास्त रिटर्न्स दिले व्हॉट्सॲपने त्या युजर्सला. त्याच्यामुळे त्या युजरने त्यांची मार्केटिंग केली. जर आज मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्या पुढे व्हॉट्सॲपची मार्केटिंग कोणी केली, तर नक्कीच तुमचे उत्तर काय असेल की तुमच्या मित्रांनी सांगितलं किंवा तुमच्या रिलेटिव्हने सांगितलं किंवा ऑफिसमधले कलिग वगैरे असेल त्यांनी सांगितलं. यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं उत्तर नसणार आहे. कारण की व्हॉट्सॲपने ती स्ट्रॅटेजी बिल्ड केली होती, त्यांनी मार्केटिंग आर्मी क्रिएट केली. फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून तुम्ही पण तुमची मार्केटिंग आर्मी क्रिएट करू शकता. तुम्ही एका मुलाला जर फ्रीलान्सर बनवलं तर त्या मुलाकडे बघून परत 10 मुलं तुमच्याकडे येऊ शकतात.
आणि अशा प्रकारे तुमची मार्केटिंग आर्मी ओव्हर द पिरियड तयार होईल. तर 6 महिने तुम्ही रिगरस एफर्ट्स घेतले याच्यावरती, फ्रीलान्सिंगवरती, तर नक्कीच तुमच्याकडे प्रत्येक बॅचमध्ये व्हॅकेशन बॅच एवढे ॲडमिशन होऊ शकतील. कारण की एक सगळ्यात मोठं म्हणजे आपण काय विचार करतो नेहमी, की एक MSCITचं ॲडमिशन म्हणजे एक विद्यार्थी म्हणजे एक MSCITचं ॲडमिशन, असे बरेच जण आपण विचार करतो. पण तसं नाहीये. एका विद्यार्थ्याकडनं तुम्ही आता 4 ते 5 ॲडमिशन घेऊ शकता. कसं काय, की MSCIT झालं, परत क्लिक इंग्लिश झालं, परत क्लिक डिजिटल फ्रीलान्सिंग झालं, परत क्लिक टॅली, क्लिक फोटोशॉप, क्लिक वेब डिझायनिंग, असं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की तुम्ही म्हणजे आय एम सो सॉरी, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामधून तुम्ही योग्य प्रकारचा इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. म्हणजे बिझनेस जो आहे आपला तो येऊ शकतो. एकच सेकंड. आणि याच्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता छोटासा, की तुमची फ्रीलान्सिंगची प्रोफाईल बनवायची आहे. तुमची प्रोफाईल समरी चांगली पाहिजे. तुमचा पोर्टफोलिओ खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. स्ट्रॉंग म्हणजे काय, कन्व्हिन्सिंग असला पाहिजे. काहीतरी ॲज अ म्हणजे रँडम PPT बनवायचा म्हणून बनवला, तो अपलोड केला पोर्टलवरती, तर तो ॲक्सेप्ट होत नाही. आता ज्या प्रकारे मी प्रेझेंटेशन दाखवतो तुम्हाला, माझं प्रेझेंटेशन एकदम सिम्पल प्रेझेंटेशन आहे. आणि ते सिम्पल प्रेझेंटेशन असल्यामुळे ते जास्त कन्व्हिन्स करणं खूप अवघड आहे. तर थोडं क्रिएटिव्ह असू द्या. मी तुम्हाला प्रेझेंटेशनचं सॅम्पल पण दाखवलं होतं, की कशा प्रकारे प्रेझेंटेशन बनवायचं, तशा प्रकारे तुम्ही प्रेझेंटेशन बनवू शकता. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही स्वतःला जे काही चॅलेंजेस येतील ते नक्की तुम्ही गुगलवरती बघू शकता, युट्यूबवरती बघू शकता. खूप साऱ्या चॅनल्स आहेत, युट्यूबर्स आहेत किंवा ब्लॉग्स आहेत, वेबसाईट आहेत, जिकडे तुम्ही फ्रीलान्सिंग शिकू शकता, ते पण फ्रीमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही चॅलेंजेस येईल तुम्ही गुगलला विचारा, गुगलकडे तुम्हाला सगळे उत्तर भेटतील. आम्ही पण आहोत नक्की, आम्ही पण पिरियडिक सेशन घेऊ फ्रीलान्सिंगचे, नो डाऊट. पण तुम्ही एक सवय लावा, की जर काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट गुगलवरती सर्च करा आणि त्याचे सोल्युशन मिळवा. म्हणजे कोणीतरी येईल, कोणीतरी सांगेल तुम्हाला, याच्यावरती डिपेंड न राहता तुम्ही स्वतःहून रिसर्च करायचं जे असेल ते तुम्ही प्लीज हे करा, म्हणजे बिल्ड करा. ज्योतिका मैम ठीक है, आप मुझे मेरा ईमेल आईडी मैं आपको बताता हूँ, आप मुझे ईमेल कर दीजिए, मैं आपको बाद में कॉल करके पूरा डिटेल में एक्सप्लेन करता हूँ. क्योंकि अभी मेजोरिटी जो है उनको मतलब थोड़ा एक्सप्लेन करता हूँ, मैं आपको भी बाद में एक्सप्लेन करता हूँ मैम पूरा, नो डाउट. हे मेरा ईमेल आयडी आहे, हा तुम्ही सेव्ह करू शकता. आणि याच्यावरती मला तुम्ही फक्त ईमेल पाठवा तुम्हाला काही क्वेरीज असेल तर. मी 1 to 1 तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला गाईड करेल. आणि जर एन्क्वायरीज जास्त असतील तर मी आमची MFFची टीम आहे, त्यांना मी इन्फॉर्म करेल. ते तुमच्याशी नंतर संपर्क साधतील आणि ते तुम्हाला गाईड करतील फ्रीलान्सिंगच्या म्हणजे फ्रीलान्सिंगच्या बाबतीमध्ये. तर आता हे फ्रीलान्सिंगचं आपण बघितलं की का महत्त्वाचं असं. आय एम सॉरी थोडंसं मी फास्ट घेतलं, कारण की हे रिव्हिजन सेशन होतं यामुळे. आता मी तुम्हाला ॲपचा डेमो दाखवतो. क्लिकचा जो ॲप आहे त्याचा डेमो जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो एकदम. हे ॲप जे आहे हे तुम्ही स्वतःहून ट्राय करा, सर्वांना मी विनंती करतो प्लीज. आय एम सो सॉरी. हे क्लिकचं ॲप आहे, क्लिक डिजिटल फ्रीलान्सिंग. हे तुम्ही प्लीज सगळ्यांनी इन्स्टॉल करा. आणि याच्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता की व्ह्यू डेमो म्हणून ऑप्शन आहे बघा, सगळ्यात खाली न्यू युजरच्या पुढे व्ह्यू डेमो असं आहे. ते व्ह्यू डेमो मध्ये क्लिक केलं, सुरुवातीला ते तुमचे पूर्ण डेटा घेईल, कॉन्टॅक्ट नंबर, नाव वगैरे, कुठून आहात तुम्ही वगैरे ते सर्व घेईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही लँग्वेज वगैरे सिलेक्ट करू शकता. आता मी समजा मराठी लँग्वेज केली तर अशा प्रकारचे काही सेशन मला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर हे तुम्ही गोष्टी करू शकता. म्हणजे हे ॲप आपण लॉन्च केलंय.
येस सर, प्ले स्टोर वरती आहे. क्लिक डिजिटल फ्रीलान्सिंग म्हणून तुम्ही सर्च करू शकता. आणि हे जे आहेत बाकीचे हे सगळे डिसेबल ऑप्शन आहेत, कारण की जेव्हा एखादा युजर पे करेल त्यावेळेस त्यांना याच्यामध्ये शिकता येईल. काही सेशन आपण फ्री मध्ये दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण इम्प्रुव्हमेंट करतोय हळूहळू, जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे ऍप जे आहे ते आपण मुलांना देऊ शकू. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण की आता खरं फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून आपल्या पुढे एक मोठी अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. त्याच्यामुळे ती अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस करू नका. फीस पण आपण बघितली तर फार नॉमिनल आहे, 2,000 रुपये फी आहे. त्याच्यामुळे म्हणजे नॉन MMRDA सेक्शनमध्ये 2,000 रुपये फी आहे. तर त्यांना तुम्ही टार्गेट करू शकता. असे खूप विद्यार्थी तुम्हाला मिळतील, म्हणजे जे कॉलेजमधले आहेत, जे फायनल इयरचे स्टुडंट आहेत, कारण की जॉब मार्केट सध्या थोडं डिफिकल्ट असू शकणार आहे. जे आहेत कंपनीज, म्हणजे करंट मार्केट सिनेरिओ जर तुम्ही ऑब्झर्व केला तर सध्या कंपनीमध्ये जॉब टिकवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे नवीन जॉब मिळणं ते पण तेवढं डिफिकल्ट झालेलं आहे. अशा वेळेमध्ये आपले जे युथ आहेत, आपले जे यंग जनरेशन आहे, ते फ्रीलान्सिंगसाठी एनरोल करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही क्लिक डिजिटल फ्रीलान्सिंग जे आहे त्याला तुम्ही नक्की इन्व्हाइट करा. त्या ॲप वाटल्यास फ्रीमधला ॲप तुम्ही त्यांना द्या, जेणेकरून ते डेमो बघतील. जर डेमो आवडला तर नक्कीच त्यांना ते आवडेल. आपण क्वेश्चन बघू फक्त. सर, डेमो टीचरसाठी नियमित करा. सर, टीचरसाठी आपण नियमित नाही करू शकत, जे आहेत कारण त्याचे मिसयूजचे पण चान्सेस थोडे आहेत. त्याच्यामुळे आपण ते ऑनलाईन ठेवलेलं आहे. काही स्पेसिफिक लेक्चर्स आपण डेमो म्हणून आपण दिलेलं आहे. प्ले स्टोअरवरती आहे सर हे ॲप, तुम्ही बघू शकता. फुल एक सेकंड आहे फक्त, त्यांचे क्वेश्चन्स कंप्लीट करतो. स्क्रीन बंद ठेवली आहे मी. असं ALCना फुल ॲक्सेस फ्री ऑफ कॉस्ट सर, आम्ही प्रयत्न करू त्याच्यावरती, पण चान्सेस टू बी ऑनेस्ट थोडे कमी आहेत. सिलेबस तुम्ही ॲपमध्ये जेव्हा जाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला पूर्ण सिलेबस अवेलेबल आहे. आणि पॅरलली आम्ही एक PDF पण आम्ही तुमचे शेअर करू, जेणेकरून तुम्हाला सिलेबसबद्दल माहिती पडेल. रिपीट नेम ऑफ ॲप क्लिक डिजिटल फ्रीलान्सिंग आहे सर ॲप. तुम्ही प्ले स्टोअरवरती गेला किंवा तुमच्या LLC कडून आम्ही ॲक्च्युली SMS पण पाठवला एक नेटवर्कला 2 दिवसाआधी. त्या SMS मध्ये आम्ही ती लिंक जी आहे URL ती आम्ही दिलेली आहे. मी URL टाईप करतो इथे, एक सेकंड होल्ड करा फक्त. एक सेकंड, माझं URL सापडत नाही. हा, सापडलं. मी इकडे पोस्ट करतोय, तुम्ही एकदा चेक करू शकता URL. रश्मी मॅम, तुमच्याकडे माझा नंबर आहे. तुम्ही मला फ्रीलान्सिंगच्या प्रोफाईलची URL शेअर करा व्हॉट्सॲपवरती. मी गो थ्रू करून तुम्हाला नक्की त्याच्यावरती फीडबॅक देईल. प्रोसेस काही सिम्पल आहे सर. नॉर्मल क्लिकमध्ये जसं आपण ॲडमिशन करतो तशा प्रकारे तुम्हाला ॲड लर्नरमध्ये जाऊन तुम्हाला त्याचं पेमेंट कन्फर्म करायचं आहे डेटा एंट्री करून. मग लर्नर कोड क्रिएट होईल आणि ते लर्नर कोड वापरून ते विद्यार्थी जो आहे तो लॉग इन करू शकतो ॲपमध्ये आणि त्यांना मग त्याचा फुल ॲक्सेस मिळून जाईल. येस, राज कम्प्युटरचा क्वेश्चन आहे की प्रोफाईल क्रिएट करून बिड केले पण काही रिस्पॉन्स आला नाही. तर तुमची प्रोफाईल नक्की मला तुम्ही लिंक शेअर करा तुमच्या प्रोफाईलची. माझा ईमेल ID मी तुम्हाला दिला होता, मी परत टाईप करतो. तुम्ही मला तुमच्या प्रोफाईलची लिंक शेअर करा. मी तुम्हाला त्याच्यावरती माझे इनपुट शेअर करतो की कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे किंवा काय करू शकतो आपण असं. आणि प्रोफाईल जर चांगली असेल तर आपल्याला रिस्पॉन्स एक चांगला मिळू शकतो, नो डाऊट. हो सर, एक्झाम होणार. क्लिक डिजिटल फ्रीलान्सिंग जो कोर्स आहे तो कोर्स पूर्णपणे तो विद्यार्थी मोबाईलमधून शिकणार आहे आणि त्याच्यानंतर तो
एक्झाम फक्त सेंटरवरती येऊन जाईल, पण लर्निंग जे आहे ते पूर्ण त्याचं याच्यामधून होणार आहे, मोबाईल ॲपमधून. येस सर, तुम्ही ऍडमिशन एनरोल करू शकता. अच्युत कम्प्युटरचा तुमचा काही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता मला. सॉरी. सर हम जो है ना, अभी फ्रीलांसिंग का जो कोर्स है ना, वो सिर्फ हम अवेयरनेस प्रोवाइड कर सकते हैं सर. उसमें सिर्फ वीडियो है, जिससे जो स्टूडेंट्स है वो अवेयर हो जाएंगे कि मतलब वो बस वन वे लाइक सेमिनार है. उनको प्रैक्टिस करने के लिए उनको खुद खुद ब खुद वहां पे जाना पड़ेगा सिस्टम के ऊपर. हाँ, और मोबाइल के भी है सर, क्योंकि अभी जितने भी वेबसाइट्स है, अभी आपने रिमूव बैकग्राउंड बताया, तो रिमूव बैकग्राउंड जितना यूजर फ्रेंडली वेब व्यू पे है, उतना ही अच्छे उनके मोबाइल ऐप भी है. और बाकी सब भी रहे, कैनवा रहेंगे फॉर एग्जांपल, उनका भी एप्लीकेशन जो है वो अच्छे तरीके से भी मार्केट में है, तो वहां से भी आपको अच्छा रिस्पॉन्स मिल सकता है, मतलब बच्चे वहां से भी पढ़ सकते हैं. सर एक हां सर सर माझं पण एक सजेशन आहे की सर जोपर्यंत एएलसीला ते पूर्ण सॉफ्टवेअर काय आहे ते माहित नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. सर एक आपला पहिला एक अनुभव होता सर, आम्ही म्हणजे सुरुवातीला ते सक्सेस म्हणून एक आपलं आलं होतं, MSCIT प्लस सक्सेस असं होतं, पॅटर्न होता आपला तो. तर तो सुरुवातीला फेल झाला तो सर, म्हणजे फेल झाला म्हणण्यापेक्षा तो ट्रान्सफर केला क्लिक इंग्लिशमध्ये किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. तर ते ज्यावेळेस आम्ही स्टुडंटला देतो, ते स्टुडंटला आम्हाला फेस करावं लागतं सर. ठीक म्हणजे आहे, आपण ते आपण आम्ही एक स्वतः पूर्ण जोपर्यंत वापरत नाही ना सर, तोपर्यंत आम्ही पुढच्यांना कसं कन्व्हे करणार ना. ते आम्हाला तर अगोदर फायद्याचं वाटलं पाहिजे ना. प्लॅटफॉर्म आहे त्याचा तुम्ही दिला, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याचं आमच्यासाठी पण काहीतरी द्यावं, जेणेकरून आम्हाला पण ते वाटावं की व्यवस्थित, आणि पुढे आम्ही मुलांना एक ठीक आहे. गाईड करू शकतो. तर आपण प्रयत्न करू, म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट देतो की अशा प्रकारे करता येईल का, पण शेवटी ते टॉप मॅनेजमेंट जे असेल ते जे डिसिजन घेईल त्याच्यावरती ते डिपेंड राहील. पण मी प्रयत्न करेल माझ्या यांनी की ॲक्सेस जो आहे तो सगळं आपल्या सेंटर्सला जर देता आला एक डेमो लॉगिनच्या प्रमाणे, तर योग्य राहील ते सगळ्यांसाठी. पण पॅरलली ॲज अ बॅकअप प्लॅन म्हणून मी सांगतो तुम्हाला की जर तुम्ही एक गोष्ट जर बघितली तर याचा MFO जो आहे तो ॲज कम्पेअर टू बाकी क्लिक कोर्सेस हाफ आहे. तर त्याच्यामुळे समजा ॲज अ तुमच्याकडे काही ऍडमिशन झाल्या वगैरे, तुम्ही त्यातलं एखादं इन्व्हेस्ट करून पण तुम्ही स्वतः चेक करू शकता. आणि ऍक्च्युली तो पण एडिटची लिंक असते, तो पण तुम्ही लगेच डेटा एडिट करून मग तुम्ही विद्यार्थ्याला पण तुम्ही ते पास ऑन करू शकता. मी हे एक अदर वे राऊंड सांगितलं तुम्हाला की असं पण तुम्ही करू शकता. पण पॅरलली मी आमच्या इंटरनल मीटिंगमध्ये रिक्वेस्ट करतो की जर आपल्याला पूर्ण ऍक्सेस देता आला तर ऍडमिशन मध्ये थोडासा फरक पडू शकतो अशा प्रकारे. ओके. शायद मैंने आपको दोनों के दोनों मतलब सर का भी क्वेश्चन था, उनको भी शायद मैंने आंसर कर दिया. हाँ सर. हम्म, 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 हम्म.
ठीक है नहीं, ठीक है सर, मैं एक काम करता हूँ, मैं पहले क्वेश्चन देता हूँ, बाद में मैं उसके ऊपर भी आता हूँ। ठीक है, अभी बाद में रोहित सर का क्वेश्चन था कि सर प्रोजेक्ट कंप्लीट होने के बाद अगर पार्टी पेमेंट ना दे रहा है तो तब क्या करें। सर आप माइलस्टोन क्रिएट कर सकते हो आप कभी भी, और डिजिटल फॉर्म में अभी मैं क्या करता हूँ, जब मैंने प्रोजेक्ट किया था, फॉर एग्जाम्पल मैंने जब वर्ड का जो आउटपुट बनाया था मैंने, तब मैंने उनको पासवर्ड प्रोटेक्ट करके भेजा था आउटपुट, और मैंने उनको बोला था अगर आपको आउटपुट चाहिए तो आप मुझे पेमेंट कर दीजिए, मैं आपको पासवर्ड शेयर कर दूंगा इस तरह। या फिर आप पीडीएफ में बता सकते हो विथ वाटरमार्क, आप पीडीएफ शेयर कर सकते हो। बाद में पावर पॉइंट प्रेजेंटेशन रहते हैं, वो भी आप पासवर्ड से लॉक करके आप भेज सकते हो। तो बहुत सारी वैरायटीज है जो कि आप इम्प्लीमेंट कर सकते हो, और आउटपुट उनको बोलने का कि आप आउटपुट देखो, अगर अच्छा लगा आपको तो आप पेमेंट कर दीजिए मुझे, जो भी रिमेनिंग है करके। या फिर आप माइलस्टोन क्रिएट कर सकते हो। माइलस्टोन मतलब क्या रहता है कि परसेंट वाइज पेमेंट रहते हैं, मतलब अभी एक बड़ा प्रोजेक्ट रहेगा तो ऐसे नहीं होगा कि पूरा मैं प्रोजेक्ट कंप्लीट करूंगा और फिर ही मुझे पूरा पैसा मिलेगा, वैसे नहीं होता। मैं खुद डिसाइड कर सकता हूँ कि पहले मैं 10% काम करूंगा, फिर आप 10% पेमेंट रिलीज करो, बाद में मैं एडिशनल 10% काम करूंगा, फिर आप एडिशनल 10% पेमेंट रिलीज करो। ऐसे आप डील कर सकते हो क्लाइंट के साथ। वो माइलस्टोन कैसे क्रिएट करते हैं, मेरा जो पहले सेशन हुआ था उसमें मैंने आपको थोड़ा सा एक ओवरव्यू दिया था, उसमें आप गो थ्रू कर सकते हो। अगर नहीं तो मैं उसकी लिंक जो है मैं आपको वापस शेयर करता हूँ यहाँ पे फ्रीलांसिंग के सेशन के, जहाँ पे आपको मतलब डिटेल्स मिल जाएंगे। नेक्स्ट क्वेश्चन की तरफ आते हैं कि सर एक प्रश्न होता माझा, हाँ सर। की काही काही सर थर्ड पार्टी कंपनीज आहेत, आता जसं की डाटा एंट्रीसाठी आम्हाला म्हणजे खूप एलसीला फोन आला होता की डाटा एंट्री कर 1000 फॉर्म, एक फॉर्म 15 रुपयाला, अशा पद्धतीने, आणि फॉर्म भरून सुद्धा सर काही एलसीने ज्यांच्याकडे टायपिंग पण चालतं त्यांनी स्टुडंट कडून ते फॉर्म भरून घेतलं, आणि अगदी त्यांचं म्हणजे 10 दिवसाचं जे होतं त्या 9 दिवसामध्ये पूर्ण करून, तर त्यांचा रिप्लाय आला की नंतर तुम्ही जे 1000 फॉर्म होते त्यातले फक्त 150 फॉर्म बरोबर भरलेत आणि उरलेले चुकलेत, आणि आता तुम्हीच आम्हाला जे काय अग्रीमेंट झालं होतं त्या पद्धतीने तुम्हीच आता आम्हाला ती पेनल्टी पे करा आता, नाही तसं म्हणजे अशा ऍक्च्युली सुद्धा. त्या केसमध्ये ना, तर तुम्हालाही सांगतो, कधी पण आहे ना पूर्ण तुम्ही आउटपुट तुम्हाला 10 पेजेस दिले ना, समजा 10 वर्ड फाईल तुम्हाला म्हणजे टाईप करून पाहिजेत ना, तसं करायचं नाही. तुम्ही सुरुवातीला एक फाईल पाठवून त्यांना म्हणा की ते बरोबर असेल तर मला पेमेंट करा, असं. म्हणजे तुमचं जे मेहनत असेल ना ते एका फाईल पुरतेच राहते, कारण की आपली प्रोफाईल बघून त्या लोकांना कळतं की ही प्रोफाईल नवीन असेल, म्हणजे कोणी एक्सपर्ट आहे फ्रीलान्सिंग मधला का बिगिनर आहे हे त्यांना कळतं, आणि मुद्दामून ते बिगिनर लोकांना टार्गेट करतात, कारण की जर एक्सपर्ट लोकांना त्यांनी टार्गेट केलं अशा प्रकारे तर ते रिपोर्ट करतात आणि ते मग त्यांची प्रोफाईल लॉक होऊन जाते. त्याच्यामुळे मग त्यांना परत इश्यू येतो, म्हणून ते जे बिगिनर लोक असतात त्यांना ते इंटेन्शनली टार्गेट करतात अशा वेळेस. सुरुवातीला तर कोणाला स्वतःहून पैसे कोणाला देऊ नका तुम्ही, तसं काही द्यायची गरज नाहीये. आणि काम देताना तुम्ही अशा प्रकारे काम घ्या की मी फक्त एक वर्डची फाईल करून देईल तुम्हाला, भलेही $1 असेल पण तो तुम्ही द्या मला, नंतर मी पुढे जाईल, मग पुढे जाईल, असं जे ऍग्री होतात तरच तुम्ही द्यावा पुढे. आणि जे जेन्युइनली क्लायंट असतात ना, ज्यांना आउटपुट पाहिजे असतात, ते लोक अशा कंडिशन ऍक्सेप्ट करतात. थोडं प्रोफेशनल राहा, स्ट्रेट फॉरवर्ड राहा, कारण की हे कॉर्पोरेट आहे, म्हणजे आपण बाहेर आउटसाइड इंडिया आपण डील करतो. जेवढं स्ट्रेट फॉरवर्ड राहाल तेवढं त्यांना पण आवडतं आपल्याबद्दल. आणि काही गैरसमज ठेवायचे नाही, काही प्रश्न असेल तुम्ही बिंदास विचारा, ते ओपनली आन्सर करतात. परत पुढच्या क्वेश्चनकडे येऊया आपण. पेमेंट मेथड इज नॉट कम्प्लिटेड, रुपे कार्ड इज नॉट एक्सेप्टेड. तर पेमेंट मेथड सुरुवातीला तुम्ही ऍड करूच नका. जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट मिळेल, जेव्हा तुमच्या वॉलेटमध्ये पैसे येतील फ्रीलान्सिंग अकाउंटच्या, त्यावेळेस तुम्ही तुमच्या बँकमध्ये किंवा पेपलचा अकाउंट असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट पेमेंट तेव्हा तुम्ही ऍड करा पेमेंट मेथड. सुरुवातीला तुम्ही ऍड करू नका. पुढचा प्रश्न येतो, फ्रीलान्सिंग अकाउंट चालू झालं आहे पण नीड्स पण जनरेट झाला आहे, पुढे कसं जायचं. सर तुम्हाला बीड आले असतील फ्रीलान्सिंग अकाउंटमध्ये, म्हणजे तुम्ही एखाद्याला बीड केलं असेल आणि तुम्हाला तो प्रोजेक्ट मिळाला पण असेल, तर तुम्ही जर छोटा प्रोजेक्ट असेल $10-15 पर्यंत, तर तुम्ही डायरेक्ट काम चालू करू शकता. जर मोठा प्रोजेक्ट असेल $50 किंवा त्यापेक्षा जास्त वगैरे, तर माइलस्टोन क्रिएट करा की $10 म्हणजे मी एवढं काम करेल, मग तुम्ही मला $10 पे करा, मग मी पुढचं एवढं काम करेल, मग तुम्ही $10 पे करा. फॉर एक्झाम्पल
समजा फोटो एडिटिंगचा टास्क आहे तुम्हाला, त्याने सांगितलं की 100 फोटो एडिट करायचे, तर तुम्ही म्हणा की मी फक्त 10 पहिले फोटो एडिट करून देतो तुम्हाला, मग तुम्ही 10 फोटोंचा पे करा, मग 20 परत 11 ते 20 जे असेल सिरियल नंबर ते 10 फोटो द्याल तुम्ही, परत त्याचं पेमेंट घ्याल. अशा प्रकारे तुम्ही पुढे जावा मोठा प्रोजेक्ट असेल तर. पुढचा प्रश्न, व्हॉट शुड आय पुट लर्नर कोड इन ॲप. तर लर्नर कोड मध्ये तुम्हाला लर्नर कोडच ऍड करायचा आहे, जो आपला सोलरवरती जनरेट होतो तोच तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. ऍप मध्ये काय टाईप करायचं, प्रश्न समजला नाही तर तुमचा, ऍप मध्ये काय टाईप करायचं, डेटा टेक कम्प्युटर, तुम्ही प्लीज प्रश्न परत रिफ्रेम करून पोस्ट करा. ई स्पेसचा क्वेश्चन होता, प्रोजेक्ट साठी पेमेंट करावं लागतं का. सर नका करू पेमेंट, काही प्रोजेक्टसाठी करावं लागतं, पण 90% स्पॅम केसेस असतात, त्याच्यामुळे मी रिकमेंड करतो तुम्हाला की सुरुवातीला पेमेंट अकाउंट लिंकच करू नका तुम्ही, एकही रुपया तुम्हाला पे नाही करायचा त्यांना. पलटणवरून प्रश्न आहे, वॉन्ट हेल्प फॉर बिल्ड प्रोफाईल बिल्ड, प्लीज गिव्ह सम आयडियाज फॉर स्क्रॅच प्रोग्रामिंग. सर मी नक्की किंवा मॅम मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो, त्याच्यावर तुम्हाला मी स्क्रॅच प्रोग्रामिंगचे ज्या आयडियाज असतील त्या पण सांगतो, आणि आपले जे ट्रेनिंग इंटर्न्स आहेत स्क्रॅच प्रोग्रामिंगचे त्यांना पण त्या कॉलवरती ठेवतो, जेणेकरून त्यांना म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल व्यवस्थित. प्रत्येक कम्प्युटर अशी काय त्याची लिंक शॉर्ट केली आहे, त्याच्यामुळे तशी लिंक ती दिसते तुम्हाला. तर लर्नर कोड नका टाकू, श्रीराम कम्प्युटरचा प्रश्न होता. तुम्ही सुरुवातीला डेमो ॲप तुम्ही यूज करू शकता डेमो मधून, आणि त्याच्यातून तुम्ही ते गो थ्रू करू शकता. प्रोजेक्ट फ्रीलांस जब कोई एज अ हो करता है तो क्या फ्रीलांस उस पर पेमेंट एडिशन. नहीं सर, पेमेंट अभी कुछ कॉन्ट्रैक्ट्स रहते हैं वैसे एग्रीमेंट जहाँ पे आपको शुरुआत में पे करना पड़ता है, लेकिन वैसे कॉन्ट्रैक्ट में आपको रिकमेंड करता हूँ कि मत करिए. 90% से ज़्यादा केसेज जो रहते हैं वो स्पैम रहता है, फेक रहता है, तो आपको इश्यू आ सकते हैं. इसके लिए मैं रिकमेंड करता हूँ आपको कि आप जब सामने से क्लाइंट आपको पैसे मांगता है तो आप दूसरा क्लाइंट देख लीजिए, दूसरा प्रोफाइल देख लीजिए, उनके ऊपर रिस्क बहुत ज़्यादा रह सकता है, मतलब लॉस होने का. थँक्यू. फीडबॅकची लिंक सर माझ्याकडे नाही आहे टू बी ऑनेस्ट, कारण की मी ट्रेनर नाही आहे, मी ॲज अ RN म्हणून काम करतो. फक्त हा टॉपिक जो आहे तो मी लीड करतो, त्याच्यामुळे मी हे सेशन ठेवलं होतं. तुम्ही मला ईमेल करू शकता, तुम्हाला काही क्वेरीज किंवा फीडबॅक काही द्यायचा असेल तर वगैरे. डेटा टेक कम्प्युटर तुमचा प्रश्न तुम्ही आता सांगू शकता. हां सर. मतलब समझा नहीं सर. हाँ हाँ. हम्म. यस सर, मैंने एक्चुअली मेरा जो पहला सेशन जब हुआ था ना, तब मैंने अराउंड 45 मिनट्स तक मैंने मेरा प्रोफाइल ब्रीफ किया था. मैं वापस एक बार करता हूँ, कोई बात नहीं. हाँ नहीं, देख देख सकते हो तो कोई बात नहीं, मैं आपको अभी URL में पोस्ट करता हूँ. मैंने मेरा प्रोफाइल का URL मैंने पोस्ट किया है, वहाँ पे जाके आप देख सकते हो. हॅलो. हाँ सर. हां, मगाशी तुम्ही ते ॲप सांगितलं डिजिटल फ्रीलान्सिंगचा, ते हो, फक्त हो. ॲपमध्ये डिजिटल फ्रीलान्सर असं लिहायचं का? तर त्याची URL आहे ऍक्च्युली, ती URL आपण शेअर केली बघा आपल्या चॅट बॉक्स मध्ये पण कोणतरी, आणि तुम्हाला SMS आणि ईमेल पण आला असेल त्याचा, हो तो का? प्लीज तुम्ही ट्राय करा. कारण की मी स्वतः ते प्रयत्न नाही केला की कोणत्या नावाने सर्च करायचं, म्हणून मला ठीक आहे. त्याच्याबद्दल आयडिया नाहीये. ओके ओके. ठीक आहे, कोणाचे प्रश्न नसतील तर मी फक्त परत ते प्रेझेंटेशनचा जो पार्ट आहे तो मी परत एकदा एक्सप्लेन करतो इकॉनॉमिक्सचा. ठीक आहे, आपण मी तुम्हाला शेअर करतो. आय एम सॉरी, मी थोडंसं घाईत घेतलं कारण की मला दुसरी एक मीटिंग होती थोड्या वेळामध्ये.
परत इकॉनॉमिकचा जो पार्ट आहे ना तो परत एकदा ब्रीफ करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कट आयडिया येईल की हा जो डेटा आपण बघितला हा टॉप 20 कंट्रीजचा डेटा होता. त्यातलं काही सिलेक्टेड घेतल्यात मी आणि 2019चा डेटा आहे जीडीपीचा की कोणत्या कंट्रीचा किती जीडीपी आहे. अमेरिकेचा आपण बघितलं $21 ट्रिलियन आहे, चायनाचा 14 आहे, जपानचा 5, जर्मनीचा 3 आणि इंडियाचा $2 ट्रिलियन. तर चायना जे आहे बाकीच्या कंट्रीज आहेत युनायटेड स्टेट्स असेल, जपान, जर्मनी या कुठल्या ना कुठल्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्यापेक्षा पुढे आहेत. पण चायना जर बघितलं तर चायनामध्ये खूप स्वस्तात लेबर अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे चायना जो आहे तो लीड करतोय याच्यामध्ये. आणि खूप साऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत ते चायनामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे पण भारतामध्ये पण एक मोठ्या प्रमाणात एक मॅनपॉवर क्रिएट होऊ शकते. त्याच्यातून आपल्याकडे डिजिटल मॅनपॉवर असं तुम्ही म्हणू शकता जे काही कम्प्युटरवरची कामं असतील, प्रोग्रामिंग असेल किंवा ॲपचं टेस्टिंग असेल, मोबाईलचं टेस्टिंग असेल, असे खूप कामं अजून तयार होणार आहेत मार्केटमध्ये. तर तशासाठी आपलं जे काउंट असेल, आपलं जे पॉप्युलेशन आहे, एज्युकेटेड जे लोक आहेत आपल्यामध्ये ते चांगल्या प्रकारे ते करू शकतील. कारण की चायना भलेही स्वस्तात काम करतात, त्यांच्याकडे पॉप्युलेशन जास्त आहे, स्किल लेबर आहे, पण त्यांचा इंग्लिशवरती होल्ड नाही आहे चांगला. त्याच्यामुळे फ्रीलान्सिंग मार्केटमध्ये त्यांचं लीड करणं खूप टफ आहे. म्हणून आपण चांगल्या प्रकारे लीड करू शकतो. म्हणजे इंडियामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की आपण चांगल्या स्वस्तामध्ये आपण मॅनपॉवर जी आहे आपण ती क्रिएट करू शकतो. आणि असं एक छोटंसं उदाहरण दिलं होतं मी की हे काही लॉज आहेत. लॉ म्हणजे तिकडचे नियमच आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही काही जरी काम केलं तरी तुम्हाला कमीत कमी $16 तुम्हाला पे करावंच लागणार एका तासाच्या. म्हणजे एका तासाला तुम्हाला $960 त्यांना पे करावंच लागणार कोणीही असू द्या मग. आणि जर नाही केलं तर तुम्हाला ते जेलमध्ये टाकतात. असा तो लॉ आहे. तसंच आपण बघितलं की कॅनडाचं बघितलं. कॅनडाचं मी मुद्दामून सांगतो कारण की माझा एक मित्र कॅनडामध्ये आहे. तर त्याच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्याने म्हणजे तो घरची कामं स्वतः करायचा. मी जेव्हा विचारलं त्याला की तू मेड वगैरे पण ठेवू शकतो वगैरे, केअरटेकर असतात त्यांची हेल्प घेऊ शकतो, तेव्हा त्याने मला सांगितलं की तिकडे जो आहे तो $40 हा लॉ आहे की तुम्हाला $14 आय एम सॉरी 14 तुम्हाला कॅनडा डॉलरचे पे करावंच लागतं. म्हणजे साधे मेड जरी असेल साफसफाई करायला किंवा भांडी घासायला जर तुम्हाला बोलवत असेल तर 1 तासामध्ये तुम्हाला तेवढे पे करावे लागतात. साधा गार्डन मधला त्यांचा पालापाचोळा गोळा करायचा असेल त्याला पण 1 तासाला $14 द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते परवडत नाही. म्हणून तो जो माझा मित्र होता तो स्वतःहून सगळी कामं करायचा. याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की तिकडे मग कम्प्युटरवरती काम करणारे जे लोक असतात किंवा टेस्टिंग असेल, प्रोग्रामिंग असेल, फोटो एडिटिंग, ग्राफिक एडिटिंग अशा काही गोष्टी असतील तर तिथल्या लोकांना तिथली लोक परवडत नाही. मग ते स्वस्तातली मॅनपॉवर शोधतात. मग ते एशियाकडे वळतात की इंडिया असेल, पाकिस्तान, बांगलादेश, हे श्रीलंका ह्या ज्या कंट्रीज आहेत या स्वस्तामध्ये काम करतात ॲज कम्पेअर्ड टू देम. तिकडे $14 वरती 1 तास माणूस काम करतोय पण आपल्याकडे $14 वरती दिवसभर लोक काम करू शकतात. आणि ते पण स्किल लेबर. स्किल लेबर म्हणजे त्यांचं कम्प्युटरवरती होल्ड आहे ते वालं. तिकडे कॅनडामध्ये साफसफाई करणारे तुम्ही $14 द्यावे लागतात. तर ज्याला कम्प्युटर येतं तो $20 किंवा $30 आतमध्ये काम करणारच नाही तुमचं. पण तेच इंडियामध्ये किंवा पाकिस्तान, बांगलादेशमध्ये, श्रीलंकामध्ये $10 वरती पूर्ण दिवस लोक काम करतात. म्हणून ते जे आहेत ह्या ज्या कंट्रीज मी तुम्हाला दाखवतोय या कंट्रीज फ्रीलान्सिंग पोर्टलवरती सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहेत प्रोजेक्ट देण्यासाठी. कारण की त्यांना तिकडची मॅनपॉवर परवडत नाही म्हणून ते इकडे आपल्याकडे ऍड करतात. कारण की त्यांचे पण पैसे वाचतात, त्यांना पण बेनिफिट भेटतं, आपल्या मुलांना पण बेनिफिट भेटतं कारण की आपली मुलं डॉलरमध्ये कमवतात. म्हणजे छोटं तुम्ही आता गुगल जरी केलं, मी जस्ट तुम्हाला लाईव्ह दाखवतो की लाईव्ह दाखवल्यावरती इम्पॅक्ट खूप चांगला येतोय. आता आपण बघू डेटा एंट्री ऑपरेटर. डेटा एंट्री ऑपरेटर चार्जेस इन USA. ठीक आहे. आता अमेरिकेमध्ये आपण चार्जेस बघू. आपण इकडे तुम्ही बघू शकता, मी थोडं झूम करतो. हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे हे जर एकदा कोड आपण क्रॅक केला तर नो डाऊट आपल्याला खूप चांगलं फ्युचर आहे. आता तुम्ही बघू पण शकता की डेटा एंट्री ऑपरेटरचे एका तासाचे चार्जेस किती आहेत बघा. $15, $9 एका तासाच्या. तुम्हाला म्हणते याचे 15 आहेत, $13. तर
सांगायचा उद्देश काय, $9 आपण बघितलं, सगळ्यात कमी चार्जेस बघू आपण, पर आवरला चार्ज घेतो. $9 मध्ये किती रुपये झाले, साधारणतः ₹60 जरी आपण पकडलं, वर्स्ट केस हा, म्हणजे जे काही कन्व्हर्जन चार्जेस असतील, जीएसटी टॅक्स वगैरे, कोणातरी माहिती सांगूया सर प्लीज. $80 आहे सर, पण आपण एक रफली 60 पकडूया, म्हणजे जे काही टॅक्सेस किंवा जे काही चार्जेस असतील ते सगळं डिडक्ट करून. तर 954 म्हणजे ₹550 एका तासाला आपल्या इकडे 550 मध्ये डेटा एंट्री वाले दिवसभर काम करतील, जे तिकडे एका तासाला पण परवडत नाही त्यांना. हे सांगायचा प्रयत्न आहे की एवढं मोठं मार्केट जे आहे ते फ्रीलान्सिंग मध्ये अवेलेबल आहे आता, आणि आपण ते टॅप करायलाच पाहिजे. पुढे आपण मी तुम्हाला सांगतो की आपण काय बघितलं, हा गुगल ट्रेंड्स आपण बघितलं. गुगल ट्रेंड्स तुम्ही सिंपल असं टाईप केलं गुगल ट्रेंड्स, तर तुम्हाला ते वेबसाईट मिळतं. याच्यामध्ये जगात काय चाललंय ना ते तुम्ही शिकू शकता, म्हणजे बघू शकता की कधी कुठे कोण सर्च, कुठल्या प्रकारचा सर्च करतात ते. फॉर एक्झाम्पल आता आपण MSCIT जरी आपण बघितलं, एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण. MSCIT जगामध्ये कुठे कुठे झालं ते आपण बघूया. तर मी ते MSCITचं आयफोन, मी MSCIT केलं, इकडे वर्ल्ड वाईड केलं मी ड्रॉपडाऊन मध्ये, वर्ल्ड वाईड. फक्त इंडियामध्ये सर्च होतं बघा MSCIT हा कोर्स, बाकी कुठेच सर्च होत नाही. आता आपण एक छोटं सांगतो, हे पण बघू शकता ग्राफ, पण कशा प्रकारे लोकांचा सर्च रेट वाढतो कमी होतो वगैरे असं. म्हणजे या 10 मेला खूप जास्त होता, नंतर परत कमी झालं असं. अशा प्रकारे आपण एक करू शकतो, ट्रेंड बघू शकतो आपण. परत अजून या तारखेला 30 जून ते 6 जुलै या टाइम मध्ये पण जास्त होता पाठीमागच्या वर्षी. आणि हा तुम्ही हे पण बघू शकता की आता हा फक्त पाठीमागच्या 4 तासांचा बघायचा आहे मला, 1 दिवसामध्ये बघायचंय, 7 दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये बघायचंय. तर 30 दिवसामध्ये पण मी ट्रेंड काय आहे तो बघू शकतो. आणि कोणतं पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता, म्हणजे लिटरली तुम्हाला जे काही वाटतं, जे काही तुम्हाला असं वाटतं की लोक गुगल करतायत की नाही करतायत वगैरे, कुठला सर्च चालू आहे, ते तुम्ही गोष्टी याच्यामध्ये बघू शकता. जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण तुम्ही परत स्वतःहून ट्राय करत आहे. गुगल ट्रेंड्स सोपं येते. फ्रीलान्सिंग आपण बघितलं वर्ल्ड वाईड, आणि पाठीमागच्या 12 महिन्यापासून आपण बघू, एका वर्षामध्ये. तर हे वर्ल्ड वाईड आपण बघितलं, हा ग्रोथ होत चाललाय, लोकांना सर्च जे आहे ते वाढत चाललंय. आणि सगळ्यात जास्त जे टॉप रँकला जर आहे तर ते पाकिस्तान आहे, आपले शेजारी, जे टॉप रँक वरती आहेत फ्रीलान्सिंग मध्ये, सर्च मध्ये. नंतर बांगलादेश आहे, नंतर नेपाळ आहे, नंतर केनिया, नंतर नायजेरिया, आणि त्याच्यानंतर इंडिया असं. आणि आपल्याकडे म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात मॅनपॉवर आहे, टॅलेंटेड मॅनपॉवर आहे, रिसोर्सेस खूप चांगल्या प्रकारामध्ये आहेत, तरी पण आपण मागे पडतोय. म्हणजे मला ऍक्च्युली मी जेव्हा बांगलादेश पण आपल्या पुढे जेव्हा गेला तेव्हा मी शॉक झालो सुरुवातीला, की खरोखर ऍक्च्युली आपल्याकडे याची जास्त अवेअरनेसची गरज आहे असं. येस सर. हा, वर्ल्ड वाइड है, वर्ल्ड वाइड दिखा सर. ये सर्च का है सर, मतलब कौन से कंट्री से ज्यादा हिट्स पड़ रहे हैं, ये जो वर्ड है ना वो कौन से कंट्री से ज्यादा सर्च हो रहे हैं. हाँ, सर्च हिस्ट्री. म्हणजे सांगायचा उद्देश काय की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मार्केट अवेलेबल आहे, पण आपण त्याचा वापर करत नाही. म्हणजे एवढं या गुगल ट्रेंड्स मधून आता हे आपण एक सांगू शकतो असं. आय होप तुम्हाला समजलं असेल. क्वेश्चन्स कडे येऊया आपण. ठीक आहे, ई स्पेसचा क्वेश्चन आहे. वन क्वेश्चन प्लीज, एमकेसीएल ने फ्रीलान्सिंग वर्क एलसी ला का देत नाही, वी ट्रस्ट एमकेसी वी वर्क. सर फ्रीलान्सिंग जे आहे ना ते आपण ऍज अ एमकेसीएल लेवलला आपण एक मोठा प्रोजेक्ट केला होता इझी म्हणून, काही 1-2 वर्ष अगोदर, पण तो सक्सेस नाही झाला. आणि ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती सर, त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला आले नाहीत. त्याच्यामुळे सध्या आम्ही तो अवॉइड करून ऍक्च्युअल रिअल मार्केटमध्ये उतरायचं आपण.
की आता आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी बाहेर पडायचं, त्यांनी स्वतः कमवायला शिकायचं आणि स्वतः पैसे कमवून दाखवायचे आणि त्यानेच खरंच फरक पडतो. म्हणजे खूप चांगल्या प्रमाणामध्ये मुलं आपलं प्रोजेक्ट करू शकतात. कारण की ही जी मुलं आहेत ना सर, ही खूप हुशार मुलं आहेत. म्हणजे आपण त्यांना तुम्ही फेसबुक शिकवायला सांगा, ते तुम्हाला इंस्टाग्राममध्ये कसं वापरायचं ते तुम्हाला शिकवतील. एवढे पुढची मुलं आहेत ती. कोणत्या ॲपमध्ये कोणती ऑफर आहे, कुठला मोबाईलचा प्लॅन आता सध्या चांगला आहे, त्याचं रिचार्ज कुठून करायला पाहिजे, कुठून कॅशबॅक जास्त मिळतं, हे ती मुलं आपल्याला सगळ्यात जास्त चांगले सांगू शकतात. अशा मुलांबरोबर आपण डील करतो. त्याच्यामुळे फ्रीलान्सिंग तुम्हाला स्वतःला थोडंसं अवघड जाऊ शकतं, आपल्याला पण अवघड जाऊ शकतं, पण आपल्या मुलांना ते खूप क्विकली अडॉप्ट करतील आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते ग्रो पण करू शकतात. त्याच्यामुळे फ्रीलान्सिंग डायरेक्ट पोर्टलवरती तुम्ही उतरायला सांगा, नक्कीच ते चांगलं आउटपुट देतील तुम्हाला. 100तले ऍटलिस्ट 10 मुलांमध्ये तरी चांगला स्पार्क असतो आणि ती 10 मुलं जे आहेत तेच तुम्हाला एक केस स्टडी तुमच्या पुढे मांडतील की कशा प्रकारे ते ग्रो करतायत आणि कशा प्रकारे ते इन्कम जनरेट करतात. आणि त्या 10 मुलांना बघून नंतर 100 मुलं तुमच्याकडे एन्क्वायरीसाठी येतील. हे पण तेवढंच खरं आहे. पुढचा प्रश्न असेल कोणाला तुम्ही ते विचारू शकता. आय एम सॉरी, मी थोडंसं खूप घाईमध्ये घेतलं. तुमचे काही क्वेश्चन असेल तुम्ही ते विचारू शकता प्लीज. फ्रीलान्सिंग विच सेक्टर आहे? डेटा एंट्री, फोटोशॉप, डिझायनिंग, ट्रेंड्स. मॅम याच्यावरती एक प्रेझेंटेशन मी शेअर केलं होतं, जस्ट एक तुम्हाला परत क्विकली गो थ्रू करून दाखवतो. कोणकोणत्या टाईपचे म्हणजे प्रोजेक्ट असतात ते मी याच्यामध्ये सांगितलं होतं की डेटा एंट्री, फोटो रिटचिंग, फाईल कन्व्हर्जन, वेबसाईट क्रिएशन, सोशल मीडिया डिझाईन, बिझनेस कार्ड डिझाईन, ट्रान्सलेशनचे खूप प्रोजेक्ट आहेत, व्हिडिओ प्रोडक्शन, व्हॉइस ओव्हर द्यायचं. व्हॉइस ओव्हर म्हणजे काय असतं, सिम्पल आहे की आता ऑडिओ बुकचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलंय. ऑडिओ बुक त्यांना असा एक व्यक्ती पाहिजे ज्याचा आवाज खूप चांगला आहे, जो चांगल्या पद्धतीने नॅरेट करू शकतो. तसे प्रोजेक्ट्स पण त्याच्यावरती अवेलेबल आहेत. स्क्रिप्ट रायटिंग, स्टोरी बोर्डिंग. आजकाल प्रत्येक सोशल मीडियावरती खूप सारे पेजेस चालू झाले आहेत किंवा ॲप, मोबाईल ॲप पण जर तुम्ही बघितलं तर खूप चांगल्या प्रकारचे मोबाईल ॲप अवेलेबल आहेत आपल्या याच्यामध्ये. तर त्यांना काहीतरी ॲनिमेशन बनवून पाहिजे असतं किंवा टेस्टिंग करून पाहिजे असतं आणि बरीचशी कामं असतात ते फ्रीलान्सिंगच्या माध्यमातूनच करतात. खूप मोठ्या प्रमाणात जॉब्स अवेलेबल आहेत. हे जे प्रेझेंटेशनची लिंक आहे ती मी ऑलरेडी शेअर केली आहे. त्याच्यामध्ये एक ब्रीफ करतो. मेजर कॅटेगरी या आहेत याच्या कामाच्या की वेबसाईट अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता ही फक्त ब्रॉड कॅटेगरी आहे. आता वेबसाईटच्या आतमध्ये पण वेगळे आहेत की वेब डिझायनिंग असेल, फ्रंट एंड डेव्हलपमेंट असेल, बॅक एंड डेव्हलपमेंट असेल, ई कॉमर्सची वेबसाईट आहे की रेग्युलर वेबसाईट आहे, हे सगळं. किंवा सॉफ्टवेअर असेल तर सॉफ्टवेअरमध्ये C++ आहे की पायथन आहे की .NET आहे की जावा आहे वगैरे. असं प्रत्येक जो कॅटेगरी आहे त्याच्या आतमध्ये ड्रिल डाऊन केलं तर तुम्हाला अजून कॅटेगरीज मिळतील त्याच्यामध्ये. असे खूप सारे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे त्याला जर कम्प्युटर वापरता येत असेल मुलाला आणि एक जरी स्किल असेल, कोणती पण स्किल, साधं कविता लिहायची जरी स्किल असेल किंवा गोष्टी लिहायची, जोक्स लिहायची, तरी पण त्याला फ्रीलान्सिंगवरती काम मिळू शकतं. स्किल सेट खूप मोठा आहे. तुम्ही स्वतः तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे जे प्रेझेंटेशनची लिंक आहे मी ऑलरेडी चॅटबॉक्समध्ये पण शेअर केली आहे. प्रेझेंटेशन लिंक सर मी वरती शेअर केली होती. मी परत एकदा कॉपी करून पेस्ट करतो ती लिंक. तुम्हाला सापडत नाहीये. मी थोड्या वेळात पेस्ट करत होतो ती लिंक. तो पण दुसरे कुठले प्रश्न असेल तर मी प्लीज विचारू शकता. वेबसाईटची नावं सांगा. तर वेबसाईटची जी नावं आहेत ती मी ऑलरेडी दिलेली आहेत. मी परत इथे सांगतो, एक सेकंड. सेशनची लिंक सापडली, मी पोस्ट करतोय त्याच्यावरती. हे माझं पहिले जे सेशन झालं होतं त्याच्यावरती लिंक आहे ती. वेबसाईटचं नाव जे आहे मी तुम्हाला दाखवतो परत एकदा. हे जे प्रेझेंटेशन आहे त्याची लिंक तुम्हाला म्हणजे प्रेझेंटेशन याच्यामध्ये मिळून जाईल. आता जी लिंक मी पोस्ट केली त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. ही वेबसाईटची नाव आहेत, काही पॉप्युलर वेबसाईट. ट्रूलान्सर आहे, अपवर्क आहे, फ्रीलान्सर आहे, पीपल पर आवर, फिवर, फ्लेक्सीपोर्ट,
प्रोजेक्ट फॉर हायर, युथ फॉर वर्क वगैरे, परत आय मेरिट वर्क अँड हायर, ई ट्युटरिंग म्हणजे ज्यांना शिकवण्याची आवड असते तुम्हाला असेल किंवा तुमचे शिक्षक मित्र वगैरे असतील त्यांना तुम्ही वेदांतूबद्दल सांगू शकता. वेदांतूबद्दल आता आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, त्याच्यावरती स्वतःचा कोर्स अपलोड करू शकतात, अनअकॅडमीवरती करू शकतात, प्रथम ट्युशन्स वगैरे असे. ज्यांना क्राफ्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये, त्यांच्यासाठी या वेबसाईट आहे. काही तुम्ही ही जी लिंक दिली आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही गेला की हे जे प्रेझेंटेशन आहे हे डिटेल प्रेझेंटेशन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. त्याच्यामध्ये माझ्या पहिल्या सेशनची रेकॉर्डिंग पण मिळेल, त्याच्या थ्रू तुम्ही ते गो थ्रू करू शकता आणि तुम्हाला मग ते समजेल व्यवस्थित. असं पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण. एज, एज्युकेशन एलिजिबिलिटी. सर एज्युकेशन एलिजिबिलिटी वगैरे असं काही फॅक्टर मॅटर नाही करत फ्रीलान्सिंगमध्ये. तुमचं आउटपुट द्या, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की मी काम करू शकतो, ते कन्व्हिन्स झाले की तुम्ही काम करू शकता की मग ते तुम्हाला काम देतात. एवढं सिम्पल आहे ते. त्याच्यामध्ये काही क्वालिफिकेशन वगैरे काही गरज नाही लागत. एखादा नॉर्मल पर्सन असेल साधा, पण त्याला जर प्रोग्रामिंग येत असेल, भले डिग्री नसेल त्याच्याकडे, प्रोग्रामिंगमध्ये त्याने चांगले आउटपुट जर तिकडे बिल्ड केले, पोस्ट केले, तर त्याला प्रोग्रामिंगची पण कामं चांगल्या प्रकारे मिळू शकतील. हा जॉब नाही आहे सर. हे जे आहे हे लिटरली ओपन मार्केट आहे. स्किल दाखवा आणि पैसे घ्या, अशा प्रकारचं हे मार्केट आहे. विच फ्रीलान्सिंग साईट इज मोर रिलायबल. तर आपण ज्या शेअर केलेल्या आहेत त्या खरं सगळ्या रिलायबल आहेत, त्या सगळ्या वेल नोन आहेत आणि तशाच आपण त्यांना शेअर केल्या. तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये आपल्या ज्या स्लाइड्स मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्याच ट्रस्टवरती आहेत. तिथे लोक कधी कधी स्पॅम करतात, तर तेवढं बघा सांभाळून राहा तुम्ही. पण ह्या ज्या आहेत त्या वर्केबल स्लाइड्स आहेत. असं थँक्यू सर, सेशन आवडलं. अगोदर काही पैसे भरावे लागतात का सर? नका भरू तुम्ही. काही पेड प्लॅन आहेत, पेड सबस्क्रिप्शन पण आहेत, पण मी ते रिकमेंड करत नाही कारण की ते ऑटो डिलीट करत जातात, मग ते प्रॉब्लेम क्रिएट होईल तुम्हाला. मग त्याच्यामुळे मी रिकमेंड करतो तुम्हाला की सुरुवातीला तुम्ही एकही रुपया तुम्ही पे नका करू. तुम्ही ते स्वतः तुम्ही आधी बनवा, प्रोजेक्ट घ्या, कमवा थोडंफार, आणि जेव्हा तुमच्याकडे इन्कम जनरेट होईल त्यावेळेस मग तुम्ही पेड जे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. सुरुवातीला एकही रुपया कोणालाही द्यायचा नाहीये. तर मी माझा ईमेल आय डी देतो, माझा मोबाईल नंबर. आय एम सॉरी, मी थोडासा म्हणजे मी 3 रिजन हँडल करतो, त्याच्यामध्ये अराउंड 1700 सेंटरचा अकाउंट आहे, त्याच्यामुळे मोबाईल नंबर मी शक्यतो प्रेफर नाही करत. तुम्ही मला ईमेल करा, मी नक्की मॅक्झिमम 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला रिवर्ट करतो ईमेलवरती. आजचा डेटा एंट्रीचा मेसेज होता, इट्स अ फेक ऑर रिअल. तर डेटा एंट्रीसाठी जे असतात ना त्याच्यामध्ये रिअल पण असतात. आता आमच्या टीममध्ये काही लोकांनी कामं केली डेटा एंट्रीवरती, तर ते ट्रस्टवरती पण आहेत आणि त्यांना कामं मिळालेले पण आहेत, प्रोजेक्ट मिळालेले पण आहेत त्यांना. पण ते केस टू केस डिपेंड आहे. तुम्ही डेटा एंट्रीचं काम करा, सुरुवातीला फक्त एकच वर्ड फाईल बनवा, एकच पान टाईप करून पाठवा त्यांना, आणि मग तुम्ही त्या एका पानाचे पैसे घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे जावा. म्हणजे जरी तुमची मेहनत वाया गेली तर एकाच पानाची मेहनत वाया जाईल, पुढची मेहनत वाया जाणार नाही. असं टुडेज पीपीडी सेम एज लास्ट मंथ पीपीडी. येस, सेम पीपीडी आपण ठेवलेला आहे. ₹11 पर फॉर्म, समथिंग लाईक दिस. असे असू शकतात सर की ₹11, ₹15, ₹10 वगैरे एका फॉर्मचे. तुम्ही ते घेऊ पण शकता, पण त्यांना म्हणा की मी सुरुवातीला पैसे काही पे नाही करणार आणि मी फक्त 10% काम करून देईल, तुम्ही 10% पेमेंट करा. जर ते रेडी असतील तर तुम्ही पुढे जावा. थँक्यू सो मच मॅम, गीता मॅम. थँक्यू सर. मॅक्झिमम बिड लिमिट इज ओव्हर प्लीज. असं येऊ शकतं कारण की हे जे पोर्टल आहेत हे शेवटी पैसे कमवायला बसले, तर तुम्हाला ते फक्त 8 फ्रीमध्ये हे देतात, 8च तुम्हाला बीड फ्रीमध्ये मिळतात. पण आपण काय करायचं, आपण 10 पोर्टलवरती अकाउंट ओपन करायचं. म्हणजे मी फ्रीलान्सिंगवरती केलं, मग ट्रूलान्सरवरती केलं, मग अपवर्कवरती केलं, वर्क अँड हायरवरती केलं, पीपल अँड आर, म्हणजे ह्या 5 पोर्टलवरती जरी मी अकाउंट ओपन केलं आणि ऑन अँड ॲव्हरेज मला 10 फ्री बीड मिळतात एका महिन्यामध्ये,
तरी पण मला महिन्यामध्ये 50 बीड मिळाल्या फ्रीमध्ये. तर असं काम करायचं. मल्टिपल पोर्टलवरती ऍक्टिव्ह राहिलं तुम्ही तर नक्कीच तुम्हाला फ्री मधलं बीड जास्त मिळू शकतील. पीपीटी सेम आहे सर. येस, पहिलं तो पीपीटी तो सेम आहे. डाउनलोड प्रेझेंटेशन डाउनलोडसाठी तर ती एक लिंक दिली होती मी चॅटबॉक्स मध्ये थोड्या वरती, तिकडे जाऊन तुम्ही ते प्रेझेंटेशन डाउनलोड करू शकता. इंटरनेशनल पेमेंट हमें कैसे मिलेगा सर? वो खुद मतलब ये करते, कन्वर्ट करते. फ्रीलांसिंग पोर्टल जो रहता है उनके ऊपर खुद के यहाँ पे उन पे करेंसी कन्वर्टर रहते हैं, तो वो आपको बताते हैं कि मतलब जब आपके वॉलेट में जब पैसे ऐड होते हैं तब वो रुपीज में ही होते हैं, मतलब डॉलर में रहते हैं, और बाद में आगे कन्वर्जन रेट लगा के वो रुपीज में रहता है. तो फ्रीलांसिंग पोर्टल खुद ब खुद कर देता है. येस, आई एम वर्किंग एट पुणे. 11 रुपयाचा डेटा एंट्रीचा हा मेसेज फ्रीलान्सिंग वरून नाही, पर्सनल होता. आय एम सॉरी सर, मला कळाला नाही तुमचा प्रश्न. तो तुम्ही प्लीज वर्बली पण वाटलं सांगू शकता अनम्यूट करून. 16210492. आय सेंड यू व्हॉट्सअप. ठीक आहे मॅम, मी चेक करतो मॅम. हॅलो. येस सर. सर, ते अगोदर जे फॉर्म 11 रुपये पर फॉर्म असं टाकलं होतं ना कुणीतरी एलसी. हॅलो. हां सर. हां. ते फ्रीलान्सिंगच्या साईटवरून नव्हतं सर, त्यांनी पर्सनली फोन करून तसं हे केलं होतं, सांगितलं होतं. कोणाला सांगितलं होतं पर्सनली फोन करून? हे आता सरांवर टाकलं नाही का सरांनी डेटा एक्सपर्ट एंट्री. कम्प्युटर ना? हा. तर ते फ्रीलान्सिंगच्या साईटवरून नव्हतं, त्यामुळे फसवा असू शकतं मला वाटतं ते. आणि त्यांनी काय सांगितलं की 1000 फॉर्म पूर्ण झाल्यावरच तुम्हाला पेमेंट करू आम्ही. मग फसवण्याची शक्यता आहे सर. 90% अॅक्युरेसी असावी तरच पेमेंट मिळेल असं काही दिलं होतं त्यांनी. तर ते टर्म्स अँड कंडिशन देतात, तुम्ही त्याला बळी पडू नका. आधी 10 वर्ड तुम्ही करून पाठवा. मी जर सांगितलं ना, सिंपल फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला 1 रुपया पण द्यायचा नाही कोणाला, आणि स्टेप बाय स्टेप पेमेंट पण घेत चला. आणि फ्रीलान्सिंग वरती जेवढं प्रोफेशनल राहाल तेवढं समोरच्याला पण आवडतं. म्हणजे भारतामध्ये मानसिकता असते की विचारू की नको, कसं वाटेल, काय वाटेल. बाहेर तसं नसतं. तुम्ही स्पष्ट विचारा, नाही माहित तर नाही माहित म्हणून विचार, ते तुम्हाला गाईड करतात चांगल्या प्रकारे. ओके, थँक्यू. ओके चालेल, थँक्यू सर. ओके रश्मी मॅम, मी चेक करतो. तुम्ही नक्की फ्रीलान्सिंगला प्रयत्न करा, कारण की मी त्याच्यावरती मिशन मोड मध्ये काम करतोय, आणि नक्की तुम्ही जर एफर्ट घेतले तर मी नक्की तुम्हाला गाईड करेल. माझा ईमेल आयडी तुमच्याकडे आहे. कधी काही जरी इश्यू आला तुम्ही ईमेल वरती मला पाठवून द्या, मी तुम्हाला रिव्हर्ट करेल नक्की. हॅलो. हा सेशन सर आम्ही परत बघू शकतो का? युट्यूबला वगैरे अवेलेबल आहे हा सेशन का सर? हा सेशन किंवा सेशन परत एकदा आम्हाला रेफरन्स जर काय हवा असेल तर त्याच्यासाठी कसा अप्रोच पाहिजे? हा जो सेशन आहे ना सर, याची रेकॉर्डिंग लिंक आहे, मी आमच्या टीमला शेअर करतो. त्यांच्याकडून ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. जशा बाकीच्या ट्रेनिंगच्या लिंक पोहोचतात तशा प्रकारे या सेशनची लिंक जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू सर. ओके, ठीक आहे. ऑडिओ लिंक. हा, आणि जर तुम्हाला वाटलं, तुम्ही म्हणजे मी सगळ्यांना असं म्हणतो, मी माझ्या रिजनमध्ये म्हणजे ईस्ट विदर्भमध्ये आम्ही एक ॲडव्हान्स फ्रीलान्सिंग असं सेशन घेणार आहे. ज्यांनी फ्रीलान्सिंग मध्ये काम केलंय त्यांच्यासाठी ते सेशन असणार आहे. तुमच्या बाकी रिजनमध्ये असेल, तुम्ही तुमच्या RM ला इन्फॉर्म करा. आपण नक्की तुमच्या रिजनसाठी पण एक वेगळं ॲडव्हान्स फ्रीलान्सिंग असं सेशन घेऊ. फक्त आता ज्या टास्क दिलेत आपण त्या तुम्ही प्लीज कम्प्लीट करा. प्रोफाईल चांगली बनवा, प्रोफाईल समरी वगैरे बनवा, त्याच्यात आपण त्या सेशनमध्ये तुम्हाला जास्त फ्रुटफुल राहील. चालेल सर. ओके. ह्या ज्या लिंक्स ज्या जर तुम्ही पाठवल्यात कमेंट्स मध्ये वगैरे, ह्या लिंक्स परत ऍक्सेस करता येतात का? हो सर, त्या लिंक अवेलेबल आहेत. ओके, कारण एकदा या व्हिडिओ मधून किंवा या मीट मधून बाहेर पडल्यानंतर परत मीटला ऍक्सेस होत नाही ना बहुतेक, म्हणजे मला माहित नाही. हा, ते चॅटबॉक्स ऍक्च्युली चॅटबॉक्स क्लिअर होऊन जातो. तुम्हाला कोणती लिंक पाहिजे सर? नाही, एक्झॅक्टली नाही. मी सगळ्या कॉपी करून ठेवल्या आहेत, पण इन केस जर काय विसरलो असेल किंवा हवी असेल तर त्याच्यासाठी मी विचारलं. ठीक आहे, मी कॉपी करून ठेवत जाईल सर प्रत्येक वेळेला. काय प्रॉब्लेम. या ज्या लिंक्स आहेत ना, त्या ऑलरेडी आपण फक्त 3 लिंक शेअर केल्या होत्या. एक तर म्हणजे प्रेझेंट मागचं जे सेशन झालं होतं पाठीमागे, त्या सेशनची लिंक ती आम्ही ऑलरेडी तुम्हाला कळवलेली आहे. SMS पण आलाय तुम्हाला आणि ईमेल पण आलाय. दुसरी लिंक होती ती आपल्या क्लिकचं जे ऍप आहे
डिजिटल फ्रीलान्सिंग, त्या ऍपची लिंक पण आम्ही SMS मधून आणि याच्यातून कळवली. आणि तिसरी माझी प्रोफाईलची लिंक होती, ती मी परत एकदा शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला डाऊट असेल, म्हणजे ती जर सेव्ह नसेल केली तर तुम्ही ती एकदा चेक करू शकता परत एकदा. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू सर. ऍडव्हान्स डिजिटल फ्रीलान्सिंग सर मी प्लॅन करतोय एक पुढल्या आठवड्यामध्येच. तुम्ही तुमच्या आरएमची टचमध्ये राहा, त्यांना इन्फॉर्म करा, आपण नक्की एक सेशन घेऊ त्याचं ऍडव्हान्स डिजिटल फ्रीलान्सिंग. फक्त ते जे सेशन आहे त्यासाठी तुम्ही आत्ताचे टास्क दिलेत मी, म्हणजे सेशन पहिल्या सेशनमध्ये प्रोफाईल बनवायची, प्रोफाईल समरी बनवायची, पोर्टफोलिओ ऍड करायचा चांगल्या प्रकारचा, ते तुम्ही पहिले बनवा, तरच तुम्हाला ते फ्रुटफुल राहील. नाहीतर मग तुम्हाला ते रिलेव्हन्स नाही राहणार. म्हणजे ते जे सेशन असणार आहे ते याच्या बेसवरती राहणार आहे. मग त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस नाही करणार. नेक्स्ट लेवलच्या स्ट्रॅटेजीज असतात की क्लायंटला कसं कन्व्हिन्स करायचं, ऑनलाईन कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, कॉन्टेस्ट काय असतं. कारण की हे सिम्पल तुम्ही बघितलं फ्रीलान्सिंगचं. आता हे जे पोर्टल आहे याच्यामध्ये आपण फक्त 1-2च गोष्टी दाखवल्या होत्या, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे जे टॅब्स आहेत याचा तुम्ही कसा वापर करू शकता, कोणत्या टॅबचा कधी वापर करायचा, कसा बेनिफिट होईल, किंवा कुठला प्रोजेक्ट असतो तो जेन्युइन आहे की नाही, कसा ओळखायचा, बिड कसा करायचा, याच्यावरती नक्की ते सेशन असणार आहे. त्याच्यामुळे आत्ता जे दिलंय फर्स्ट सेशनमध्ये ते तुम्ही योग्य प्रकारे कम्प्लीट करा. आपण सेकंड सेशन नक्कीच पुढच्याच आठवड्यामध्ये घेऊ. आणि तुम्ही तुमच्या आरएमच्या टचमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स मिळतील. माझा ईमेल आयडी मी परत शेअर करतोय का? ऍडव्हान्स डिजिटल फ्रीलान्सिंगचं मी शेअर करेल नंतर लिंक, रेकॉर्डेड लिंक नाही त्याची. की काही प्रश्न नसतील अजून तर आपण कन्क्लूड करूया मग. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.
सर